नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, लोकायन न्यास अकॅडमीमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. आज आपण मार्च 2024 या संबंधी करंट अफेअर्स बघणार आहे. जी येणारी आपली राज्यसेवा पूर्व परीक्षा आहे आणि कंबाईंड पूर्व परीक्षा आहे किंवा कंबाईंड मुख्य परीक्षा आहे, त्या सगळ्या दृष्टीने 1 ते 1.5 वर्षाचं करंट अफेअर्स नॉर्मली आपल्याला एक्झाम मध्ये विचारलं जातं. तर लेटेस्ट जे महत्वाचे न्यूज आहे तेवढे आपण मार्च मधल्या या ठिकाणी कव्हर करूयात. त्यामध्ये पहिले लोकपाल संबंधी न्यूज आहे. भारताचे नवीन लोकपाल अजय खानविलकर हे भारताचे नवीन लोकपाल म्हणून त्यांची अपॉइंटमेंट झालेली आहे, त्या संबंधी न्यूज आहे. तर सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती अजय खानविलकर हे भारताचे लोकपाल पदी निवड झालेले. ओके. आणि महत्वाचा का ठरतो प्रश्न, कारण की हे पुण्याचे मुख्यतः म्हणून लोकपाल झालेले पुण्याचे. त्यामध्ये जी कमिटी होती त्यामध्ये देशाचे पंतप्रधान, सरन्यायाधीश होते आणि लोकसभेचे विरोधी पक्षनेते होते. यांच्या कमिटीने त्यांची अपॉइंटमेंट केली. आणि जे खानविलकर हे ते जुलै 2022 पर्यंत सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश होते. 2016 ते 2022 या दरम्यान ते सुप्रीम कोर्टचे जज म्हणून त्यांनी काम केलेले. आता लोकपाल ज्यावेळेस आपण बोलतो तर लोकपालमध्ये एक चेअरमॅन असतात आणि 8 मेंबर्स त्यामध्ये असतात. तर अजय खानविलकर तर अपॉइंट झाले. त्या 8 मेंबर जे असतात त्यापैकी 4 मेंबर हे ज्युडिशरीचे मेंबर्स असतात आणि 4 मेंबर हे ते अदर दॅन ज्युडिशरी म्हणजे जज नसलेले मेंबर असतात. तर त्यांच्यासोबत 3 नवीन न्यायिक सदस्य पण अपॉइंट झालेले, लिंगप्पा नारायण स्वामी, संजय यादव आणि ऋतुराज अवस्थी. हे 3 न्यायिक सदस्य अपॉइंट झालेले आणि 3 गैर न्यायिक सदस्य अपॉइंट झालेले. एकदम मेंबर्स किती होते किंवा त्यांचे नाव सहसा विचारला नाही पाहिजे, तरी पण एक लक्षात असू द्या जर का डोळ्या खालून गेलं तर सुशील चंद्रा, पंकज कुमार आणि अजय तिरके. आता खानविलकरांवर क्वेश्चन येऊ शकतो, त्यांच्याबद्दल काही स्टेटमेंट येऊ शकता, तर ते तुम्हाला एकदा महत्वाचे लक्षात असू द्या की ते सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती आहे आणि जुलै 1957 मध्ये पुण्यामध्ये त्यांचा जन्म झालेला आहे. मूळचे पुण्याचे ते. मुंबई युनिव्हर्सिटीमधून त्यांनी लॉची डिग्री कंप्लीट केलेली आहे. पुण्यामध्ये जन्म आहे, मुंबई युनिव्हर्सिटीमध्ये लॉची डिग्री कंप्लीट केली आणि मुंबई हायकोर्ट आणि MP हायकोर्ट म्हणजे मुंबईचे उच्च न्यायालयामध्ये आणि मध्य प्रदेशच्या उच्च न्यायालयामध्ये त्यांनी न्यायाधीश म्हणून काम केलेलं आहे आणि हिमाचल प्रदेशमध्ये पण त्यांनी काम केलेलं आहे. आणि 2016 ते 2022 या दरम्यान ते सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश होते. स्टेटमेंट बेस्ड क्वेश्चन बनवू शकतो. मूळ जन्म म्हणजे पुण्याचे आहे, त्यांचं एज्युकेशन वाईज मुंबईमध्ये झालेलं आहे आणि मुंबई हायकोर्टचे पण जज होते आणि मध्य प्रदेश हायकोर्टचे पण जज होते. आता ज्यावेळेस मी तुम्हाला सांगितलं की लोकपालची निवड समिती असते, तर लोकपालच्या निवड समितीमध्ये कोण कोण असतं हे लक्षात असू द्या. त्यामध्ये एक पंतप्रधान, विरोधी पक्षनेते, सरन्यायाधीश, कायदेतज्ञ यांचा समावेश असतो. ओके. आणि लोकसभेचे स्पीकर. या कमिटीच्या द्वारे लोकपालची अपॉइंटमेंट केली जाते. सहसा तुम्हाला माहिती आहे यामध्ये एक अध्यक्ष असतील, 8 सदस्य असतील. त्यामध्ये हे जे 8 सदस्य दिलेले असतात, हे 8 सदस्यामध्ये 4 हे ज्युडिशरीचे असतात आणि 4 अदर दॅन ज्युडिशरी असतात. लोकपालचं मोटो विचारलं जाऊ शकतं. 2019 मध्ये आपण ते स्वीकार केलेलं आहे. आता लोकपाल होण्यासाठी पात्रता काय काय हे एक थोडंसं लक्षात असू द्या की सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त मुख्य सरन्यायाधीश किंवा निवृत्त न्यायाधीश म्हणजे सुप्रीम कोर्टचे निवृत्त न्यायाधीश जर का असतील तर ते लोकपाल होण्यासाठी पात्र असतात. आणि भ्रष्टाचार असेल किंवा सार्वजनिक प्रशासन, दक्षता, विमा, बँकिंग यामध्ये किमान 25 वर्षाचा अनुभव असला पाहिजे. हे 25 वर्ष लक्षात ठेवा. मिनिमम या फील्डमध्ये, या क्षेत्रामध्ये जर का 25 वर्षाचा अनुभव असेल तर ते पात्र असतात. अध्यक्षासाठी मिनिमम वय 45 वर्ष तरी असलंच पाहिजे. यावर एकदा क्वेश्चन आलेला आहे मेन्समध्ये की मिनिमम वय किती पाहिजे लोकपाल होण्यासाठी. तरी 45 पण लक्षात ठेवा आणि 25 वर्षाचा अनुभव हा पण क्रायटेरिया आहे त्यामध्ये. जर का तुम्ही कार्यकाल कन्सिडर केला तर 5 वर्ष किंवा वयाची 70 वर्ष जे पण अगोदर येईल त्यासाठी असतं. बघा, लोकपाल होण्यासाठी सुप्रीम कोर्टचे रिटायर्ड जज पाहिजे आपण बघितलंय. तर सुप्रीम कोर्टचा रिटायरमेंट एज 65 इयर्स आहे, म्हणजे 65 पर्यंत ते तिकडे राहणार आहे. मग त्यानंतर 60 म्हणजे 5 वर्ष किंवा 70 वर्ष हे त्यांचं ऑफिशियल टेन्युअर असेल. त्यांचा पगार जर का तुम्ही सॅलरी कन्सिडर केली तर अध्यक्षाला सरन्यायाधीश प्रमाणे असतो आणि सदस्याला न्यायाधीश प्रमाणे असतो. आणि लोकपालचा मेन पर्पज काय होता, तर जे संसदेचे मेंबर्स असतील किंवा केंद्रीय मंत्री असतील किंवा पंतप्रधान असेल, माजी पंतप्रधान असेल, यांच्या रिलेटेड जे भ्रष्टाचाराचे चौकशी असतील त्याबद्दल ते बघत असतात. ओके. आणि सरकारी सेवेतील पण जे गट अ व क ड अधिकारी आहेत त्यांच्या रिलेटेड पण जे भ्रष्टाचाराचे चौकशी असतात
ते लोकपाल करत असतात. तर हे मेन पॉईंट तरी लक्षात ठेवा. हे एक फक्त स्कीम लक्षात ठेवा, पीएम जनमन. ओके, एक वन लाईनर येऊ शकतो तुम्हाला की पीएम जनमन ही योजना रिसेंटमध्ये न्यूजमध्ये होती, ती कशा संबंधी आहे. ओके, तर प्रधानमंत्री जनजाती आदिवासी न्याय महाअभियान, याला पीएम जनमन म्हणतात. आता ही जी योजना आहे ही पीव्हीटीजी समुदायासाठी आहे, जे असुरक्षित आदिवासी गट आहे त्यांच्यासाठी योजना आहे. त्यांच्यासाठी गृहनिर्माण असेल किंवा त्यांच्यासाठी आरोग्य सेवा, शिक्षण, आर्थिक विकास असेल, त्या संबंधी ही योजना आहे. फक्त कोणा संबंधित एवढं लक्षात ठेवा. आणि 2011च्या जनगणनेनुसार भारतामध्ये एसटी पॉप्युलेशन 10.45 कोटी एवढी शेड्यूल्ड ट्राईब पॉप्युलेशन आहे. आता पीएम जनमन योजनेचा ऑब्जेक्टिव्ह काय, तर त्यांच्यासाठी कुटुंबासाठी पक्क्या घराची व्यवस्था करायची आहे, त्यांचे जोड रस्त्यांचा विकास करणे किंवा पाणी पुरवठा, विद्यार्थ्यांना राहण्यासाठी वसतिगृह, कौशल्याच्या संधी, अंगणवाडी केंद्र, म्हणजे इनडायरेक्टली एक होलिस्टिक डेव्हलपमेंट करणं आहे त्या समुदाय रिलेटेड, त्या संबंधी पीएम जनमन योजना आहे. पीव्हीटीजी ही कन्सेप्ट महत्वाची आहे एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यू. पीव्हीटीजी ही कन्सेप्ट आहे ज्याला विशेषतः असुरक्षित आदिवासी गट है ना, तर ही जी कन्सेप्ट होती 1973 मध्ये ढेबर आयोगाने सगळ्यात अगोदर ही एक स्वतंत्र श्रेणी, म्हणजे बघा आपल्याकडं शेड्यूल्ड ट्राईब आहेत, पण त्यामध्ये पण काही ट्राईब्स असे असतील की ज्यांना आणखी जास्त प्रोटेक्शनची गरज आहे, त्यासाठी ही 1973 मध्ये कन्सेप्ट आली होती. तेव्हा त्याचं नाव पीटीजी होतं. ओके, पण 2006 मध्ये भारत सरकारने त्यांचं नाव मग पीव्हीटीजी असं नामकरण केलं. आता ज्यावेळेस स्टार्टिंग मध्ये आले होते त्यावेळेस 52 असे गट होते, 52 गटाला आपण पीटीजी म्हणून घोषित केलं होतं. पण 2006 मध्ये फायनली 75 असे गट आहे ते पीव्हीटीजी म्हणून आपण कन्सिडर केलेले. आता ज्यावेळेस आपण एखाद्या गटाला पीव्हीटीजी म्हणून कन्सिडर करतो तर त्यासाठी काहीतरी क्रायटेरिया आहे, म्हणजे ते भौगोलिकदृष्ट्या खूप आयसोलेटेड असेल सोसायटीपासून, त्यांच्यामध्ये लिटरसी रेट कमी असेल आणि लोकसंख्या वाढीचा दर हा खूप कमी असेल किंवा निगेटिव्ह असेल. ओके, आणि त्या व्यतिरिक्त जे ते टेक्नॉलॉजी वापरतायत ते पण खूप मागास लेवलची टेक्नॉलॉजी वापरतायत आणि मुख्यतः त्यांचं जे उदरनिर्वाह आहे ते शेतीवर अवलंबून आहे. म्हणून या समुदायाचा पण विकास करण्यासाठी पीएम जनमन योजना आलेली आहे, हे लक्षात ठेवा. म्हणून वन लाईनर येऊ शकतो की पीएम जनमन योजना कोणा संबंधित आहे. ओके, पुढचं बोमई प्रकरणाला 30 वर्ष झाली. बघा आपल्या ज्युडिशरी सिस्टीम मध्ये काही काही लँडमार्क जजमेंट असतात, राईट, जसं आपण केशवानंद भारती केस बघतो, त्याचप्रमाणे बोमई प्रकरण महत्वाचं आहे. आता ऑगस्ट 1988 पासून 89 पर्यंत कर्नाटकातील जनता दल सरकारचे ते मुख्यमंत्री होते आणि 1989 मध्ये कलम 356 आपण ज्याला प्रेसिडेंट रूल म्हणतो, राईट आहे, तर कलम 356च्या अंतर्गत त्यांचं गव्हर्नमेंट काय केलं, केंद्राने बरखास्त केलं. ओके, तर राष्ट्रपती राजवटीची शिफारस करण्याच्या राज्यपालाचा जो निर्णय आहे त्याच्या विरुद्ध ते कोर्टमध्ये गेले है ना. आपल्याला माहिती आहे की आर्टिकल 356च्या अंतर्गत ज्यावेळेस आपण प्रेसिडेंट रूल लावतो त्यावेळेस एकतर गव्हर्नर रिपोर्ट पाठवतील किंवा गव्हर्नरचा रिपोर्ट नसेल तरी पण राष्ट्रपती प्रेसिडेंट रूल लावू शकतो. तर जो गव्हर्नरचा जो अधिकार आहे त्याविरुद्ध म्हणजे प्रेसिडेंट रूल लावला त्या रिपोर्ट पाठवण्यासंबंधी, त्या सगळ्यासाठी ते कर्नाटक उच्च न्यायालयामध्ये गेले आणि त्याच्यानंतर ज्यावेळेस हायकोर्टमध्ये त्यांचं रिट पिटिशन रिजेक्ट करण्यात आलं तर ते सुप्रीम कोर्टमध्ये गेले आणि फायनली या प्रकरणामध्ये सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं होतं की कलम 356च्या मध्ये जो मिसयूज होते त्याबद्दल सुप्रीम कोर्टने काही गाईडलाईन दिल्या होत्या आणि म्हणूनच हे निकाल एक्झाम पॉइंट ऑफ महत्वाचा ठरतो. आता बोमई खटल्यामध्ये राष्ट्रपती राजवट लागू करण्यासाठी केंद्रावर काहीतरी निर्बंध घालण्यात आले आणि असं म्हटलं की सरकार बरखास्त करण्याचा अधिकार राष्ट्रपतीचा अधिकार ऍब्सोल्यूट नाहीये. कळत आहे का, म्हणजे खूप वेळेस काय होतं की ज्यावेळेस केंद्रामध्ये एखाद्या पर्टिक्युलर पार्टीचं गव्हर्नमेंट असेल आणि स्टेटमध्ये जर का विरोधी पार्टीचं गव्हर्नमेंट असेल तर मुख्यतः आर्टिकल 356चा यूज केला जातो. मग आर्टिकल 356चा यूज कोणत्या कंडिशनमध्ये राईट आहे आणि कोणत्या कंडिशनमध्ये रॉंग आहे ते जस्टिफिकेशन करण्याचं काम बोमई केसमध्ये केलं होतं. ओके, तर त्यामध्ये एक महत्वाचं सांगितलं होतं की संसदेच्या दोन्ही सभागृहाने मंजूर केल्यानंतरच राष्ट्रपती काय करू शकता, स्टेटचं हाऊस डिझॉल्व्ह करू शकतात. म्हणजे स्टेट लेवलमध्ये जरी तुम्ही प्रेसिडेंट रूल लावलं तरी जेव्हापर्यंत पार्लमेंटच्या दोन्ही सभागृहाची त्याला परमिशन भेटत नाही तर स्टेटचं हाऊस डिझॉल्व्ह करता येणार नाही. आणि जर का सुप्रीम कोर्टला असं जाणवलं की याचा मिसयूज करण्यात आलेला आहे तर डिझॉल्व्ह झालेला हाऊस पण
सुप्रीम कोर्ट पुन्हा त्याला पुनर्स्थापित करू शकते. ओके. तर राज्य सरकार बरखास्त करण्याचा राष्ट्रपतीचा अधिकार ज्युडिशियल रिव्ह्यूच्या अंतर्गत येतो. हे यामध्ये एक महत्वाचा निर्णय सुप्रीम कोर्टने दिला होता, एवढं लक्षात ठेवा. त्यानंतर एक वन लाईनर स्टेटमेंट येऊ शकतं, जे एक्झाम मध्ये विचारलं जातं की एखादी पहिली घडलेली घटना असेल तर देशातील पहिल्या स्किल इंडिया सेंटरचं उद्घाटन कुठं झालं हे विचारू शकता. तर ओडिसामध्ये झालेलं आहे, एवढं लक्षात ठेवा. बस एकच महत्वाचा पॉईंट आहे, देशातील पहिले स्किल इंडिया सेंटर कुठं ओपन झाले तर ओडिसामध्ये उद्घाटन झालेलं आहे. आणि कोणी केलेलं आहे तर धर्मेंद्र प्रधान यांनी केलेलं आहे. शिक्षण आणि कौशल्य विकास उद्योजकता मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी केलेलं आहे. आणि या रिलेटेड तुम्हाला माहिती आहे नॅशनल स्किल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन हे पण त्या संबंधी काम करतं. तर फक्त कुठं ओपन झालं एवढं लक्षात असू दे. त्याच्यानंतर वार्षिक टीबी रिपोर्ट आलेला होता. आपल्याला माहिती आहे दरवर्षी आपण 24 मार्च हा टीबी डे म्हणून साजरा करतो. तर भारतात क्षयरोगाच्या घटकामध्ये 16% घट झालेली, म्हणजे जे टीबीचे जे पण केसेस आहे त्यामध्ये 16% घट झालेली आहे. आणि ही जी घट आहे ती जागतिक पातळीपेक्षा, म्हणजे जगामध्ये जर 9% घट झाली असेल तर आपल्यामध्ये जास्त घट झालेली आहे. तर टीबी बद्दल एक लक्षात असू द्या, हा एक बॅक्टेरियामुळे होणारा रोग आहे. आणि 1882 मध्ये रॉबर्ट कॉक यांनी त्या संबंधी जीवाणूचा शोध लावला होता. आणि 24 मार्च हा आपण टीबी डे म्हणून साजरा करतो. आणि 2024 ची थीम लक्षात असू द्या, हे थीमवर क्वेश्चन येऊ शकतं, यस वी कॅन एंड टीबी. ओके. आणि भारताचं टार्गेट होतं की 2025 पर्यंत आपल्याला टीबी मुक्त भारत करायचं आहे. आणि वर्ल्ड लेवलला पण टार्गेट होतं की 2030 पर्यंत टीबी निर्मूलन करायचं आहे. तर त्या संबंधी टीबी रिपोर्ट एक लक्षात असू द्या. आणि टीबी निर्मूलनासाठी आपण 2 स्कीम पण, म्हणजे एक राष्ट्रीय धोरणात्मक योजना 2017 ते 25 ही एक योजना राबवतो. आणि निक्षय पोषण योजना ही 2018 ची योजना, निक्षय पोषण योजना ही पण आपण टीबी निर्मूलनासाठी वापरतो. ओके. त्यानंतर आणखी एक महत्वाचा पॉईंट आहे, 16व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष म्हणून अरविंद पनगरिया यांची अपॉइंटमेंट झालेली आहे. बघा फायनान्स कमिशन एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू खूप महत्वाचा असतो. तर लेटेस्ट जे पण फायनान्स कमिशन असेल त्यावर क्वेश्चन येतात. तर 16 फायनान्स कमिशनचे चेअरमॅन म्हणून अरविंद पनगरिया यांची अपॉइंटमेंट झालेली आहे. आणि सचिव म्हणून पण विचारतात, तर ऋत्विक रंजन पांडे हे जे यांची सचिव म्हणून. तर 2 गोष्टी तर लक्षात ठेवा, एक तर चेअरमॅन म्हणून पण अपॉइंट झालेले आणि एक सचिव म्हणून कोण आहे. तर अध्यक्ष म्हणून कराल तर अरविंद पनगरिया आणि सचिव म्हणून ऋत्विक पांडे यांची अपॉइंटमेंट झालेली आहे. आणि मेंबर्स म्हणून एकदा अजय नारायण झा, अॅनी जॉर्ज मॅथ्यूज, मनोज पांडा आणि सौम्य कांती घोष हे 4 मेंबर्स म्हणून. तुम्हाला माहिती आहे आर्टिकल 280 अंतर्गत, आर्टिकल 280 अंतर्गत राष्ट्रपती दर 5 वर्षांनी फायनान्स कमिशन अपॉइंट करतात. आणि जे फायनान्स कमिशन असतात त्याच्यामध्ये एक चेअरमॅन असतील आणि बाकी 4 मेंबर्स असतात, म्हणजे टोटल 5 मेंबर्स असतील, त्यामध्ये एक चेअरमॅन असतील आणि 4 मेंबर्स असतील. तर त्या रिलेटेड क्वेश्चन येत असतो. आता अरविंद पनगरिया जर तुम्ही बघितले तर नीती आयोगाचे उपाध्यक्ष म्हणून पण राहिलेले आणि G20 बैठकीमध्ये पण त्यांनी इंडियाला रिप्रेझेंट केलेले आणि प्रिस्टन विद्यापीठातून इकॉनॉमिक्स मध्ये त्यांनी डिग्री घेतलेली. आता वित्त आयोग याच्याबद्दल थोडक्यात जे मी सांगत होतो तुम्हाला की वित्त आयोग हे कॉन्स्टिट्युशनल बॉडी राईट, एक घटनात्मक संस्था आहे. आर्टिकल 280 अंतर्गत त्याची स्थापना होते. आणि पहिला वित्त आयोग 1952 ते 57 दरम्यान होता. KC नियोगी त्याचे अध्यक्ष होते. कलम 281 अंतर्गत वित्त आयोगाच्या शिफारसी सादर केल्या जातात. ज्या पण घटनात्मक संस्था असतात त्या आपला अहवाल हा राष्ट्रपतींना सादर करतात. मग ही घटनात्मक संस्था आहे म्हणून हा अहवाल राष्ट्रपतींकडे जाणार आहे. 281 अंतर्गत त्यांचा शिफारस असतात, अहवाल राष्ट्रपतीला देतात. आणि त्या संबंधी पार्लमेंटकडे एक कायदा पास केला होता, वित्त आयोग कायदा 1951. ही एक अर्धन्यायिक स्वरूपाची बॉडी आहे आणि यांच्या ज्या शिफारशी असतात त्या ऍडवायझरी नेचरच्या असतात. ओके. हे बंधनकारक नसतात. आणि राष्ट्रपतीच्या आदेशाने त्यांचा कार्यकाल सहसा 5 वर्षाचा असतो, पण 5 वर्षाच्या अगोदर पण त्यांना अपॉइंट करू शकतात. एक अध्यक्ष असतील आणि 4 सदस्य असेल. आता 16व्या वित्त आयोगाचे कार्य काय, तर जे आपलं हे असतं म्हणजे नेट टॅक्सेस जे असतात ते सेंटर आणि स्टेटमध्ये कसं डिवाइड करायचं हे मेन काम असतं. बघा जे पण गव्हर्नमेंटकडे टॅक्सेस असतात ते हॉरिझॉन्टल आणि व्हर्टिकल अशा 2 ग्रुपमध्ये डिवाइड होत असतात. हॉरिझॉन्टल डिस्ट्रीब्युशन म्हणजे प्रत्येक राज्यामध्ये कसं वाटायचंय,
मग त्यामध्ये काहीतरी क्रायटेरिया असतो, पॉप्युलेशनचा क्रायटेरिया असेल किंवा एरिया वाईज कसं असेल त्या स्टेटचं हे असेल. तर या सगळ्या क्रायटेरियाच्या हिशोबाने होरिझॉन्टल डिस्ट्रीब्युशन होतं. त्यामध्ये सहसा युपीला सगळ्यात जास्त भेटतं, कारण की त्यांचा एरिया आणि पॉप्युलेशन वाईज तुम्ही कन्सिडर केलं तर. आणि एक असतं व्हर्टिकल डिस्ट्रीब्युशन, त्याच्यामध्ये सेंटर आणि स्टेटला किती पर्सेंटेज भेटणार आहे ते कन्सिडर होतं. तर ते सगळं ठरवण्याचं काम हे करत असतात वित्त आयोग. आणि आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 अंतर्गत स्थापन केलेल्या निधीच्या संदर्भात आपत्ती व्यवस्थापन उपक्रमांना वित्त पुरवठा करण्याच्या व्यवस्थेचा आढावा घेण्याचंही काम ते करत असतं. ओके, पुढचं एनईएफटी बरोबर होतं. एनईएफटी बद्दल फक्त हे लक्षात ठेवा की नॅशनल इलेक्ट्रॉनिक फंड ट्रान्सफर आहे. यांनी एका दिवसामध्ये 4.10 कोटी एवढे व्यवहार झाले होते, त्या संबंधी न्यूज होती. एनईएफटी रिझर्व्ह बँकद्वारे अंतर्गत देखरेख केली जाते आणि 2005 पासून एनईएफटी सुविधा चालू आहे. त्याच्यानंतर दिबांग बहुउद्देशीय जलविद्युत प्रकल्प हे बघा, मार्च 2024 मध्ये अरुणाचल प्रदेशमधील इटानगर येथे म्हणजे भारत विकसित ईशान्य प्रदेश आपण जो आपल्याला नॉर्थ ईस्टचं डेव्हलपमेंट करायचं आहे त्या अंतर्गत आपण एक प्रोजेक्ट लॉन्च केलेला आहे, दिबांग बहुउद्देशीय जलविद्युत प्रकल्प. हा दिबांग नदीवर राईट आहे, एक नदी लक्षात ठेवा. आणि हा प्रकल्प 2032 पर्यंत कम्प्लीट होईल. आतापर्यंत प्रोसिजर चालू झाली आणि 32 पर्यंत कम्प्लीट होईल. आणि लोअर दिबांग व्हॅली जिल्ह्यात मुनली गावाजवळ हा प्रकल्प आहे. मेन याची लक्षात ठेवायची उंची 278 मीटर उंच असणार आहे. आणि त्यामुळे हे भारतातील सगळ्यात उंच कॉन्क्रीट गुरुत्वाकर्षण धरण बनेल. म्हणजे जेव्हा हे कम्प्लीट होईल तर हाईट नुसार सगळ्यात मोठं धरण हे बनेल. ओके, सध्या आपण कन्सिडर केलं ना तर भगीरथ नदीवर आपलं जे टिहरी धरण आहे ते 260 मीटर आहे, हे भारतातील सगळ्यात उंच धरण आहे. पण ज्यावेळेस दिबांग या धरणाचं काम कम्प्लीट होईल 278 मीटरचं, तर हे भारतातील उंचीच्या दृष्टीने सगळ्यात मोठं धरण बनेल. म्हणून एक लक्षात असू द्या. पुढचं ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स लक्षात असू द्या, एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू. ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स UNDP रिलीज करत असते, युनायटेड नेशन डेव्हलपमेंट प्रोग्राम. त्यामध्ये बघा 2024 वर्ष आहे तर आपला रँक 134 आहे, एवढं लक्षात ठेवा. म्हणजे 134 रँक आहे आणि आपला 0.644 हे आपलं स्कोअर आहे ना. आपल्याला एक रँक विचारलं जातं की आपला रँक किती आहे, तर 134 रँक आहे आणि 0.644 हा आपला स्कोअर असणार आहे. तर 193 देशापैकी 134 आपला स्कोअर आहे. आणि 1990 पासून आपण काय करतो, UNDP मार्फत ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स काढत असतो. ओके, अहवालाचं शीर्षक तुम्हाला विचारू शकता, कारण की मेनली नॉर्मली अहवालचं शीर्षक किंवा अहवालमध्ये आपला रँक किती आहे, आपला ओव्हरऑल स्कोअर किती आहे आणि पहिला देश आणि शेवटचा देश असं विचारलं जातं. तर पहिला देश स्वित्झर्लंड आहे आणि लास्ट देश सोमालिया आहे. हे दोन तरी लक्षात ठेवा, स्वित्झर्लंड आणि सोमालिया. तुम्हाला पहिले 3 लक्षात ठेवायचे तर असू द्या, स्वित्झर्लंड, नॉर्वे आणि आयर्लंड. आणि लास्ट मध्ये सोमालिया आणि साऊथ सुदान हे 2 तरी लक्षात ठेवा. तर स्वित्झर्लंड आणि सोमालिया लक्षात ठेवा. भारताचं 134 रँक आहे, 0.644 आपल्याला जे आपलं पॉइंट आहे त्याच्यामध्ये, आणि त्याचं शीर्षक एक लक्षात असू द्या. आता भारताचे त्याच्यामध्ये जे 3 पॅरामीटर्स असतात त्या 3 पॅरामीटरच्या आधारे काय करत असतो आपण, ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स काढत असतो. 1990 मध्ये ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स सगळ्यात अगोदर आला होता. त्याचे जनक जर का बघितलं तर महबूब उल हक आहे आणि त्याची प्रेरणा अमर्त्य सेन आणि महबूब उल हक या दोघांनी मिळून केली होती. आणि युनायटेड नेशन डेव्हलपमेंट प्रोग्राम यांच्यातर्फे तो रिलीज केला जातो. त्यामध्ये आपले भारताचे एव्हरेज आयुर्मान, सरासरी आयुर्मान 2022 मध्ये 67.7 वर्ष होते. ओके, मागच्या पेक्षा ते वाढलंय मित्रांनो. आपलं GNI पर कॅपिटा, दरडोई उत्पन्न जे ते GNI पर कॅपिटा हे 6951 $, मध्ये तेवढं आहे. आणि एज्युकेशनची अपेक्षित होतं हे आपलं जे तर 12.6 एवढं आहे. ओके, श्रीलंकेचा रँक या ठिकाणी 78 आहे आणि चायनाचा 75वा क्रमांकावर आहे. आपण जर का विचार केला तर मध्यम श्रेणीमध्ये येतो. 3 डायमेन्शन आहे, दीर्घ व निरोगी जीवन, ज्ञानाची सुगमता आणि चांगले राहणीमान. आणि यासाठी इंडेक्स असतात. आरोग्यामध्ये आरोग्य संबंधी इंडेक्स असेल आणि एज्युकेशन आणि जीवनमान या संबंधी इंडेक्स आहे. यावरून हा रिपोर्ट काढला जातो. आणि GNI हा 0 to 1 दरम्यान असतो. त्यामध्ये 0 जे असेल ते कमी डेव्हलपमेंट आहे आणि 1 मध्ये म्हणजे विकसित डेव्हलपमेंट झालेलं. ठीक आहे.
शेतकरी आंदोलन झालं तर मित्रांनो त्या संबंधीनेच होते. महत्वाचं एक लक्षात ठेवा की आपण त्या संबंधी 2004 मध्ये शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती बघण्यासाठी आपण स्वामीनाथन नायक आपण अपॉइंट केलेलं होतं आणि त्यांनी त्यांचा अहवाल पण 2006 मध्ये शिफारस केला होता की आपण MSP देताना कोणते क्रायटेरिया ठरवले पाहिजे त्या संबंधी सगळं दिलं होतं. बघा मित्रांनो, MSP ही मिनिमम सपोर्ट प्राइस ही एक कन्सेप्ट आहे. त्यामध्ये आपण एखादं प्रोडक्शन घेण्याच्या अगोदर जेव्हा एखादा शेतकरी एखादं प्रोडक्शन घेतो तर त्यांना त्यांच्या प्रोडक्शनचा हमी भाव भेटणं गरजेचं असतं. कारण की क्लायमेट चेंज असेल आणि बाकीचे जे सराउंडिंग फॅक्टर्स आहेत त्यामुळे खूप जास्त अनसर्टनिटी असते शेतीमध्ये. तर त्यामध्ये एक श्युअरिटी पाहिजे की आपण जे प्रोडक्शन घेते ते कुठेतरी विकलं जाणार आहे. ते मार्केटमध्ये जरी खूप जास्त सरप्लस प्रोडक्शन झालं तरी पण भाव कोसळणार नाही आणि त्यावेळेस गव्हर्नमेंट कुठेतरी रेडी असेल ते खरेदी करण्यासाठी. त्यामध्ये एक मिनिमम सपोर्ट प्राइस असते की ज्या दरामध्ये गव्हर्नमेंट ते माल खरेदी करणार आहे जर का कुठंच ते विकलं गेलं नाही तर ती या दराने सरकार शेतकऱ्यांकडून पीक खरेदी करतं आणि योग्य भावासंबंधी एक आश्वासन देण्यासाठी CACP द्वारे हे केलं जातं. त्यासंबंधी कमिशन ऑफ ऍग्रिकल्चर कॉस्ट अँड प्राइस यांच्या शिफारशीच्या आधारे काही पिकांसाठी पेरणीच्या हंगामाच्या सुरुवातीला जेव्हा आपण पेरणी करतो त्या हंगामाच्या सुरुवातीलाच आपण MSP डिक्लेअर करत असतो आणि ते कॅबिनेट समितीमार्फत किमान आधारभूत विषयाबाबत निर्णय घेतला जातो. ओके. आता जवळपास आपण 25 प्रमुख कृषी मालासाठी MSP जाहीर करतो. तर MSP ही क्रॉप सीझनच्या स्टार्टिंग मध्येच डिक्लेअर केले जाते आणि त्यासाठी काहीतरी फॅक्टर्स असतात. ज्यावेळेस आपण आधारभूत किंमत ठरवतो त्यामध्ये काहीतरी फॅक्टर्स 2009 पासून आपण कन्सिडर करतो की त्या क्रॉप बद्दल मागणी पुरवठा किती आहे, एखादा क्रॉप घेण्यासाठी आपल्याला उत्पादन खर्च किती येतोय, देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय दोन्ही बाजारात त्या क्रॉप संबंधी काय ट्रेंड आहे किमतीचा, आंतरपीक किंमत क्षमता किती आहे. म्हणजे एखाद्या आपण क्रॉपला जर का MSP देतोय तर त्या क्रॉपची प्राइस आणि बाकी क्रॉपची प्राइस किती आहे हे 5-6 फॅक्टर कन्सिडर करून उत्पादन खर्चापेक्षा कमीत कमी 50% मार्जिन भेटलं पाहिजे. ते फॅक्टर कन्सिडर करून आपण MSP ठरवत असतो. पुढचा पण एक महत्वाची न्यूज आहे. किशोर मकवाना राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाचे नवीन अध्यक्ष बनलेले. सो चेअरमॅनचं लक्षात ठेवा, नवीन अपॉइंटमेंट झालेली आहे. नॅशनल कमिशन फॉर शेड्यूल कास्ट ही एक कॉन्स्टिट्युशनल बॉडी आहे जी आर्टिकल 338 अंतर्गत स्थापन केली जाते. तर त्या संबंधी मार्च 2024 मध्ये नवी दिल्ली येथे आयोगाचे नवीन अध्यक्ष म्हणून किशोर मकवाना यांची अपॉइंटमेंट झाली. आता ही नॅशनल लेवलची बॉडी, तर यांची अपॉइंटमेंट राष्ट्रपती करतात. त्यांच्यासह एक मेंबर पण अपॉइंट केले होते. आता किशोर मकवाना यांनी बरीच पुस्तकं लिहिलेली आहे, त्यामध्ये तुम्हाला नावं दिसत असेल. त्यापेक्षा वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये त्यांनी लिहिलेली पुस्तकं आहे. ओके. आता राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोग याबद्दल एक थोडं लक्षात घ्या. नॅशनल कमिशन फॉर SC ही एक कॉन्स्टिट्युशनल बॉडी आहे ज्यामध्ये एक अध्यक्ष, एक उपाध्यक्ष आणि 3 सदस्य असतात. ते अहवाल राष्ट्रपतीला सादर करतात. त्यांची अपॉइंटमेंट पण राष्ट्रपती करतात आणि ते अहवाल पण राष्ट्रपतींना सादर करतात. त्यांच्या सेवा शर्ती, त्यांचा कार्यकाल सगळं काही राष्ट्रपती ठरवत असतात. अपॉइंटमेंट, त्यांचा रिपोर्ट असेल, त्यांचे कंडिशन ऑफ सर्व्हिस असेल, सगळं काही प्रेसिडेंट ठरवतो. आणि ही एक कॉन्स्टिट्युशनल बॉडी आहे जी आर्टिकल 338 मध्ये बनते. आपण बघितलं की त्याच्या अध्यक्ष सध्या किशोर मकवाना यांची अपॉइंटमेंट झालेली. आता हा आयोग काय करतो, अनुसूचित जाती समाजाच्या घटनात्मक आणि इतर जे कायदेशीर अधिकार आहे त्याबाबत चौकशी करून त्या राष्ट्रपतीला अहवाल सादर करतात. ओके. आता 102वी घटनादुरुस्ती 2018 नंतर बॅकवर्ड समुदाय, मागासवर्गीय समुदायासाठी एक सेपरेट आयोग झाला. ओके. याच्या अगोदर मागासवर्गीय समुदायासाठी पण नॅशनल कमिशन फॉर SC हाच काम करायचा, पण आता 2018 नंतर जेव्हा 102वी घटनादुरुस्ती आली तेव्हा ते सेपरेट झालेले. याची जर का तुम्ही डेव्हलपमेंट बघितली तर आर्टिकल 338 होता स्टार्टिंगला. त्यानंतर 1978 मध्ये एक असंविधानिक मल्टी मेंबर आयोग बनला. 1987 मध्ये याला राष्ट्रीय आयोगाचा दर्जा भेटला. 65वी घटनादुरुस्ती एक लक्षात ठेवा, एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू, ज्यामध्ये याला कॉन्स्टिट्युशनल स्टेटस देण्यात आलं. त्याच्यानंतर 89वी अमेंडमेंटच्या हिशोबाने नॅशनल कमिशन फॉर SC आणि ST या दोघांना सेपरेट करण्यात आलं. आणि हे 3 आर्टिकल लक्षात असू द्या. आर्टिकल 338 नॅशनल कमिशन फॉर SC साठी आहे, 338A ST साठी आहे आणि 338B फॉर बॅकवर्ड क्लास साठी. ओके. पुढचं आहे किसान क्रेडिट कार्ड मत्स्यपालन योजना. मत्स्यपालन विभागाने किसान क्रेडिट कार्ड मत्स्यपालन योजना सुरू केलेली आहे, ते एक लक्षात असू द्या. महत्वाचं असेल की किसान क्रेडिट कार्ड योजना काय, तर गव्हर्नमेंट ऑफ इंडिया, रिझर्व्ह बँक
आणि नाबार्ड यांच्या संयुक्त प्रयत्नाने 1998 पासून ही KCC योजना राबवली जाते. याचं मेन काम असतं की शेतकऱ्यांना कर्ज प्राप्त व्हावे. ओके. आणि नॉर्मली लघु मुदतीचं कर्ज या अंतर्गत दिलं जातं. यामध्ये पीक लागवडीसाठी लघु मुदतीचं कर्ज असेल किंवा कृषी माल विपणनासंबंधी कर्ज असेल, हंगाम नंतरचा खर्च असेल त्यासंबंधी कर्ज असेल किंवा कौटुंबिक खर्चासाठी पण या अंतर्गत कर्ज भेटत असतं. मग यामध्ये 3 लाख पर्यंत भेटत असतं. त्याच्या क्रायटेरिया या ठिकाणी दिलेले की मध्यम मुदतीचं कर्ज काय असेल आणि जे सेल्फ हेल्प ग्रुप असतं आपले त्यांना पण या अंतर्गत कर्ज भेटत असतं. त्यामध्ये 3 लाखापेक्षा जास्त जर का कर्ज घ्यायचं असेल तर त्या ठिकाणी आपल्याला एखादी प्रॉपर्टी आपल्याला गहाण एक मॉर्गेज म्हणून ठेवावी लागते. मिशन उत्कर्ष लक्षात ठेवा, एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यू महत्वाचा आहे. मिशन उत्कर्ष हा किशोरवयीन मुलींमध्ये अॅनिमियाचं प्रमाण कंट्रोल करण्यासाठी. ओके. वन लाईनर येऊ शकतो. मिशन उत्कर्ष कशा संबंधी आहे तर मुलीमध्ये अॅनिमियाचं नियंत्रण करण्यासाठी मिशन उत्कर्ष आहे. आता हा भारतामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी 5 जिल्ह्यामध्ये स्टार्ट केलेलं आहे. तर कुठं कुठे तर आसाममध्ये धुबरी या ठिकाणी, छत्तीसगडमध्ये बस्तर, झारखंडमध्ये पश्चिम सिंगभूम, महाराष्ट्रामध्ये गडचिरोली हा जिल्हा, एवढं लक्षात असू दे एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यू, राजस्थानमध्ये ढोलपूर. तर मिशन उत्कर्ष अॅनिमिया नियंत्रणासाठी आहे आणि महाराष्ट्रामध्ये त्याच्या संबंधी गडचिरोली या जिल्ह्यामध्ये आपण तो राबवतोय, लक्षात असू दे. त्याच्यानंतर PM सूरज पोर्टल हा पण एक वन लाईनर म्हणू शकतो. तर PM सूरज हे म्हणजे राष्ट्रीय सामाजिक उत्थान आणि रोजगार आधारित जनकल्याण. PM सूरज म्हणजे याचा पर्पज काय असेल, वंचित गटातील 1 लाख उद्योजकांना कर्ज सहाय्य द्यायचंय. ओके. एक लोन अवेलेबल करून द्यायचंय. जे वंचित घटक आहे त्यांना लोन अवेलेबल करून देण्यासाठी PM सूरज हे पोर्टल आहे. त्याचा फुल फॉर्म पण विचारू जाऊ शकतो. या पोर्टलच्या माध्यमातून जे आपल्या मायक्रो फायनान्स इन्स्टिट्यूट असतात त्यांच्यासारख्या संस्थांच्या माध्यमातून जे पण पात्र उमेदवार असतील त्यांना कर्ज देणार आहे. ओके. तर एक लोन अवेलेबल करून देण्याचं एक प्लॅटफॉर्म आहे. त्याच्यानंतर सेंटर फॉर 4th इंडस्ट्री रिव्होल्युशन या संबंधी हैदराबाद या ठिकाणी झालं, एवढं लक्षात असू द्या. आपण सेंटर फॉर 4th इंडस्ट्री रिव्होल्युशन हे WEF च्या हैदराबाद मधील 4थ्या औद्योगिक क्रांती केंद्राचे उद्घाटन झाले, एवढं लक्षात असू द्या. तर तुम्हाला जास्तीत जास्त कोणत्या सिटीमध्ये झालं असं विचारलं जाऊ शकतो, तर हैदराबाद लक्षात असू द्या. त्याच्यानंतर सुरक्षा परिषदेमध्ये सुधारण्यासाठी भारताचा प्रयत्न होता G4 मॉडेल. ओके. बघा, युनायटेड नेशन सिक्युरिटी काउन्सिल आहे, यामध्ये रिफॉर्म करण्यासाठी आपण कंटिन्युअसली डिमांड करत असतो. युनायटेड नेशन सिक्युरिटी काउन्सिलमध्ये टोटल 15 मेंबर्स असतात. त्यामध्ये जे 5 मेंबर्स असतात त्यांना व्हेटो पॉवर असते आणि बाकी जे 10 मेंबर असतात ते नॉन परमनंट मेंबर असतात ज्यांना व्हेटो पॉवर नसते. तर इंडियाची कंटिन्युअस डिमांड होते की आपल्याला पण परमनंट मेंबरचा स्टेटस भेटावा. तर त्यासाठी आपण एक G4 अलायन्स पण स्टॅब्लिश केलेली आहे. G4 मध्ये ब्राझील, जर्मनी, भारत आणि जपान हे 4 देश येतात आणि 2004 मध्ये हे बनलेलं आहे. आणि G4चं पर्पज हेच आहे की एकमेकांना सपोर्ट करायचं आहे जेणेकरून आपल्याला एक मेंबरशिप भेटेल सिक्युरिटी काउन्सिलमध्ये परमनंट. तर त्या संबंधी हे न्यूज होते. हे 4 देश विचारले जाऊ शकतात तुम्हाला. संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेवर टोटल 15 सदस्य असतात. हे 5 राष्ट्र जे असतात ते परमनंट मेंबर आहे आणि बाकी जे 10 मेंबर असतात ते नॉन परमनंट मेंबर आहे. ते 2 वर्षासाठी अपॉइंट होतात. नॉन परमनंट मेंबरला व्हेटो पॉवर नसतो, फक्त परमनंट मेंबरसाठी व्हेटो पॉवर असतो. युनायटेड नेशन जर का तुम्ही बघितले तर 24 ऑक्टोबर 1945 मध्ये बनली आहे. हेडक्वार्टर न्यूयॉर्क मध्ये येतं. सदस्य 193 आहे. ऑफिशियल लँग्वेज तुमच्या यामध्ये स्पॅनिश एक लक्षात असू द्या. आपल्याला ऑफिशियल लँग्वेज मध्ये बाकी लक्षात असेल स्पॅनिश आणि बाकी काय की हे P5 मेंबर मध्ये येतील. अरबी आणि स्पॅनिश एक लक्षात असू द्या. आणि जेव्हा फाउंडेशन झालं त्यावेळेस त्याच्यामध्ये 51 मेंबर्स होते. आता जवळपास 193 मेंबर्स आहे. आणि UN सिक्युरिटी काउन्सिल मध्ये वेगवेगळे ऑर्गन्स आहे. यामध्ये दिलेले महासभा असेल, सुरक्षा परिषद असेल, सामाजिक आर्थिक परिषद, आंतरराष्ट्रीय न्यायालय आणि सचिवालय. हा इंटरनॅशनल कोर्ट ऑफ जस्टिस आहे. इंटरनॅशनल क्रिमिनल कोर्ट वेगळं असतं, हे इंटरनॅशनल कोर्ट ऑफ जस्टिस आहे. याचं हेडक्वार्टर हेग मध्ये भेटेल आपल्याला. त्याच्यानंतर FATFच्या ग्रे लिस्ट मधून UAE बाहेर. बघा, FATF ही एक फायनान्शियल म्हणजे मनी लॉन्ड्रिंग रिलेटेड जे केस असेल त्या गोष्टीकडे किंवा एखादा टेरर फायनान्सिंग असेल त्या संबंधी लक्ष ठेवण्यासाठी एक ऑर्गनायझेशन आहे. तर त्यांच्याकडून 2 लिस्ट मेनली असतात, एक ग्रे लिस्ट आणि एक ब्लॅक लिस्ट. तर ग्रे लिस्ट मधून UAE बाहेर पडला, त्या संबंधी न्यूज होती. तर FATF ही जी स्थापना आहे ती 1899 म्हणजे 1989 मध्ये झाली होती स्थापना. जे G7चं पॅरिस या ठिकाणी
शिखर परिषद आहे त्या ठिकाणी झाली होती. त्याचं हेडक्वार्टर पण पॅरिसमध्येच आहे. ओके. आणि टोटल 40 मेंबर्स तुम्हाला दिसेल. आणि त्यांची प्रशिक्षण संस्था बुसान आणि कोरिया या ठिकाणी आहे. आता FATA ची ब्लॅक लिस्ट असते आणि एक ग्रे लिस्ट असते. तर ब्लॅक लिस्ट मध्ये सध्या उत्तर कोरिया, इराण आणि म्यानमार या 3 कंट्रीचा समावेश असतो. ओके. नॉर्थ कोरिया, म्यानमार आणि इराण या तिघांचा समावेश आहे. आणि जे 1951 मध्ये जगभरातील मनी लॉन्ड्रिंगला लढा देण्यासाठी ही एक ऑर्गनायझेशन स्थापना झाली होती. स्टार्टिंगला ज्यावेळेस FATA बनलं होतं तर त्यांचं टार्गेट फक्त मनी लॉन्ड्रिंग होतं. पण ज्यावेळेस अमेरिकेवर 9/11 हा हल्ला झाला तर त्यानंतर त्यांना असं कळालं की हा जो ब्लॅकचा पैसा असतो तो आपण टेरर फायनान्सिंगसाठी पण वापरतो आणि त्याचा यूज होऊ शकतो टेररिस्ट ऍक्टिव्हिटीसाठी. तर म्हणून 2001 नंतर त्यांनी नवीन त्यांचं एक टार्गेट पण ऍड केलं, ते म्हणजे टेरर फायनान्सिंग. म्हणून मनी लॉन्ड्रिंग रिलेटेड असेल, टेरर फायनान्सिंग रिलेटेड असेल, त्या गोष्टी बघण्याचं काम FATF करतं. ठीक आहे. PM हरित नौका जहाज बांधणी आणि जलमार्ग मंत्रालयाने सुरू केलेले तेच एक रिन्युएबल एनर्जी आपल्याला त्या क्षेत्रामध्ये आणायची आहे, त्या संबंधित आहे. PM अजय योजना विचारू शकता. प्रधानमंत्री अनुसूचित जाती अभ्युदय योजना. ओके. PM अजय योजना याचा मेन पर्पज आहे की म्हणजे जे अनुसूचित जाती होते याच्यामध्ये वेगवेगळ्या योजना आहेत ते बस झालेले आहे. प्रायमरी ऑब्जेक्टिव्ह आहे की एक आदर्श ग्राम निर्माण करायचं आहे शेड्यूल कास्ट कम्युनिटीसाठी, ज्यामध्ये प्रॉपर इन्फ्रास्ट्रक्चर असेल, म्हणजे पायाभूत सुविधा असेल, वसतिगृह असेल, निवासी शाळा असेल, त्या सगळ्या गोष्टी असेल त्या संबंधी आहे PM अजय योजना. नॉर्मली अनुसूचित जातीसाठी गावामध्ये एक आदर्श ग्राम निर्माण करण्यासाठी ही योजना आहे. RVM बद्दल चर्चा होती, रिमोट वोटिंग मशीन. बघा आपल्याकडे ना खूप सारे मायग्रंट वर्कर असतात, ते देशाच्या वेगवेगळ्या एरियामध्ये काम करत असतात आणि इलेक्शन मध्ये त्यांना जाणं शक्य नाही होतं. फायनान्शियल रिझन असेल, एवढं मोठं ट्रान्सपोर्टेशन असेल, तर त्यामुळे इलेक्शन कमिशनचा याची इच्छा होती की आपण ज्या ठिकाणी कोणत्या पण सिटीमध्ये काम करतो तर तिकडून वोट करता यायला पाहिजे. त्यासाठी एक ट्रायल चालू होतं रिमोट वोटिंग मशीन. तर 2019च्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये 67% मतदान झालं होतं आणि 30 कोटीपेक्षा अधिक मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला नव्हता. आणि RVM जर का आपण वापरलं तर अशी पॉसिबिलिटी आहे की आपण 30% पर्यंत मतदान वाढवू शकतो. राईट आहे. तर हा आपला अधिकार आहे, राईट आहे, मतदानाचा अधिकार. तर तो प्रत्येकाला एन्जॉय करता यायला पाहिजे. त्यामध्ये फायनान्शियल बर्डन यायला नको. आणि आपल्या इंडियामध्ये कल्चर आहे की आपण म्हणजे वेगवेगळ्या स्टेटमध्ये आपण मायग्रंट वर्कर बघतो, तर त्यांना पण त्यांचा हक्क बजावता यावा. त्या ठिकाणी RVM ची कॉन्सेप्ट चालू आहे, रिमोट वोटिंग मशीन. आता ट्रायल आहे, मे बी येणाऱ्या वे मध्ये आपल्याला दिसू शकतं ते पण. आणि RVMच्या मदतीने आपण काय करू शकतो, तर एका मतदान केंद्रातून 72 वेगवेगळे मतदारसंघ हाताळू शकतो. म्हणजे एका सेंटरमधून 72 वेगवेगळे कॉन्स्टिट्युएन्सीचे मतदारसंघ आपण हँडल करू शकतो. आणि IIT मद्रास या ठिकाणी हेल्प करते RVM बनवण्यासाठी. पुढचं आहे की ज्ञानेश्वर कुमार आणि सुखबीर सिंह सिंधू हे निवडणूक आयोगाचे नवे आयुक्त बनलेले. बघा ना, अगोदर इलेक्शन कमिशन नॉर्मली प्रेसिडेंट अपॉइंट करायचे, पण मार्च 2023 मध्ये सुप्रीम कोर्टचा, आता 24 मध्ये सुप्रीम कोर्टचा निर्णय आला होता की आपल्याला जर का इलेक्शन कमिशनची अपॉइंटमेंट करायची आहे तर त्यामध्ये 3 मेंबर्स कमिटी असेल, राईट आहे. तर त्या 3 मेंबर्स कमिटीमध्ये त्यांनी सुप्रीम कोर्टच्या निर्णयाप्रमाणे एक प्रधानमंत्री होते, एक चीफ जस्टिस ऑफ इंडिया होते आणि एक लीडर ऑफ अपोजिशन होते. मग त्याच्यानंतर गव्हर्नमेंटने त्याच्यामध्ये चेंजेस केले होते आणि चीफ जस्टिसच्या जागी एक कॅबिनेट मिनिस्टर त्या ठिकाणी ठेवला होता. तर त्यांच्याद्वारे पहिल्यांदा इलेक्शन कमिशन अपॉइंट झालेले. तर ते एक लक्षात असू द्या, ज्ञानेश्वर कुमार आणि सुखबीर सिंग सिंधू. इलेक्शन कमिशन तुम्हाला माहिती आहे एक कॉन्स्टिट्युशनल बॉडी आहे. सध्या त्याचे चेअरमॅन राजीव कुमार आहे आणि हे अतिरिक्त म्हणजे इलेक्शन कमिशन 3 मेंबर बॉडी असल्यामुळे एक राजीव कुमार चेअरमॅन, ज्ञानेश्वर कुमार आणि सुखबीर सिंग सिंधू हे 2 त्याचे मेंबर्स असणार आहेत. आणि घटनेच्या कलम 324 है ना, आर्टिकल 324 अंतर्गत इलेक्शन कमिशनची स्थापना झालेली आहे. 25 जानेवारी 1950 मध्ये पहिल्यांदा इलेक्शन कमिशन आलं होतं आणि 2001 मध्ये त्याचा सुवर्ण महोत्सव पण आपण साजरा केला होता 2001 मध्ये. तर 25 जानेवारी हा आपण नॅशनल वोटर डे म्हणून पण साजरा करतो. ऑक्टोबर 1993 पर्यंत इलेक्शन कमिशन एक सिंगल मेंबर बॉडी होती, त्यानंतर ती 3 मेंबर बॉडी झालेली आहे. आयोगामध्ये एक मुख्य निवडणूक आयुक्त असेल आणि इतर 2 निवडणूक आयुक्त असतील. ठीक आहे. तर त्यामध्ये जी अपॉइंटमेंट झाली त्या संबंधित न्यूज होते. त्याच्यानंतर
गगनयान मोहिमेसाठी अंतराळवीरांची नावाची घोषणा झालेली आहे ना. गगनयान मोहीम आपण राबवणार आहे, तर त्यासाठी आपण 4 लोकांची नावं घोषित केली होती, त्या संबंधी होतं. त्यामध्ये ग्रुप कॅप्टन प्रशांत बालकृष्ण नायर, ग्रुप कॅप्टन अजित कृष्णन, ग्रुप कॅप्टन आनंद प्रताप आणि विंग कमांडर शुभांशु शुक्ला, या चौघांची नावाची घोषणा पीएमने केली होती. गगनयान मोहीम इस्रोद्वारे राबवली जाणार आहे, जे 400 किलोमीटरच्या कक्षेत पाठवून त्यांना सुरक्षितपणे पृथ्वीवर परत आणण्यासाठी. नॉर्मली GSV MK3 याबद्दल विचारू शकता की कोणतं यान असेल, तर प्रक्षेपक वाहनही असणार आहे. आणि या संबंधी जी ट्रेनिंग त्यांची सगळी झाली होती ती रशियामध्ये झाली होती. यांचे नाव विचारले जाऊ शकता तुम्हाला. त्याच्यानंतर निवडणूक रोखे योजना घटनाबाह्य, या सुप्रीम कोर्टाने निर्णय दिला होता. तर फेब्रुवारी 2024 मध्ये निर्णय दिला होता की इलेक्ट्रॉल बॉन्ड स्कीम ही अनकॉन्स्टिट्युशनल आहे. ही जी निवडणूक रोखे योजना होती ती 2017 मध्ये आली होती सगळ्यात अगोदर, आणि आपण जे एखाद्या पॉलिटिकल पार्टीला देणगी देतो त्या संबंधी होती. तर जर का 2000 रुपयापेक्षा जास्त एखाद्या पॉलिटिकल पार्टीला देणगी द्यायची असेल तर ते इलेक्ट्रॉल बॉन्ड थ्रू दिली जायची. बट सुप्रीम कोर्टचं म्हणणं होतं की यामध्ये जे आर्टिकल 19 आहे माहितीचा अधिकार, आर्टिकल 19 मध्ये आपण जे फ्रीडम ऑफ स्पीच एक्सप्रेशन म्हणतो त्या अंतर्गतच माहिती अधिकार पण येतो. तर यामध्ये देणगी देणारी जी संस्था होती त्यांचं नाव गुपित ठेवलं जायचं होतं. त्यामुळे कुठेतरी सुप्रीम कोर्टचं म्हणणं होतं की माहितीचा अधिकार जो प्रत्येकाला असला पाहिजे त्याचं हनन होते. बाकी अनेक त्याच्यामध्ये कारण होतं. तर ही योजना घटनाबाह्य ठरवली आहे सुप्रीम कोर्टाने. त्यामध्ये घटनापीठामध्ये न्यायाधीश होते चंद्रचूड, म्हणजे 5 जणांचे न्यायाधीश होते. धनंजय चंद्रचूड, संजीव खन्ना, भूषण गवई, JB पारडीवाला आणि मनोज मिश्रा. ओके. निवडणूक रोखे योजना ही नॉर्मली 15 दिवसासाठी आपण एक, म्हणजे त्याची व्हॅलिडिटी, त्या बॉन्डची व्हॅलिडिटी 50 डे असायची. एक प्रॉमिसरी नोटचा प्रकार होता हे, आणि हे हमीपत्र होतं, म्हणजे आपण कोणत्याही पॉलिटिकल पार्टीला देणगी देण्यासाठी याचा वापर करायचो. आणि 1000, 10,000, 1,00,000च्या पटीमध्ये आपण ते देत असायचो. त्याच्यानंतर भारत आणि ब्राझीलमध्ये पहिल्यांदा 2+2 डायलॉग झाले. बघा, नॉर्मली आपण अमेरिकेसोबत असेल 2+2 डायलॉग करत असतो, पण ब्राझील सोबत आपला पहिल्यांदा झालाय, म्हणून एक लक्षात असू द्या की 2+2 डायलॉग लेटेस्ट मध्ये रिसेंटली आपण कोणत्या कंट्री सोबत स्टार्ट केला, तर ब्राझील सोबत. लक्षात ठेवा. भारत आणि ब्राझील संबंध 1948 पासून इस्टॅब्लिश झालेले, आणि 2020 मध्ये प्रजासत्ताक दिनानिमित्त पण ब्राझीलचे अध्यक्ष आपल्याकडे आले होते. आणि इंडिया हा ब्रिक्स प्लॅटफॉर्म असेल किंवा बेसिक प्लॅटफॉर्म असेल, G20 असेल, G4 असेल, जे आता आपण G4 कंट्रीज बघितल्या, किंवा इप्सा असेल, किंवा इंटरनॅशनल सोलार अलायन्स असेल, हे वेगवेगळे प्लॅटफॉर्म आहे. या ठिकाणी ब्राझील आणि इंडिया कलेक्टिव्हली एका प्लॅटफॉर्मवर काम करतात. त्याच्यानंतर नौसेना भवनाचे उद्घाटन, दिल्लीमध्ये कॅन्टोन्मेंट भवनामध्ये एक नौसेना भवन नवीन उद्घाटन झालं, त्या संबंधी हे न्यूज होते. ओके. त्याच्यानंतर सखी ऍप लक्षात ठेवा. सखी ऍप हे मूळचे तिरुवनंतपुरम मध्ये जे मुंबई येथे असलेले विक्रम साराभाई स्पेस सेंटरचे एक गगनयान रिलेटेड जे आहे त्यांना पूर्ण जे आता गगनयान मिशन आपण जे पाठवतोय तर त्यांना प्रॉपरली कोऑर्डिनेशन करण्यासाठी हे एक ऍप आहे, ते एक लक्षात असू द्या. गगनयान अंतर उड्डाण मोहिमेअंतर्गत जे पण त्यांना मदत असेल ती पुरवण्याचं काम सखी ऍप करणार आहे. असं 1 लाईनर स्टेटमेंट येतात एक्झाम मध्ये, म्हणून लक्षात असू द्या. सुधा मूर्ती यांची राज्यसभेमध्ये नियुक्ती झालेली आहे. ओके. तर राज्यसभा तुम्हाला माहिती आहे आपल्याकडे 2 हाऊस असतात, त्यामध्ये अप्पर हाऊस राज्यसभा आहे. त्यामध्ये प्रेसिडेंटकडे पॉवर असते की 12 मेंबर ते नॉमिनेट करू शकतात. तर त्यामध्ये लिटरेचर असेल, आर्ट असेल, सायन्स असेल, सोशल सर्व्हिस असेल, वेगवेगळ्या फील्ड मधून राष्ट्रपती अपॉइंट करतात. तर त्या अंतर्गत सुधा मूर्ती यांची राज्यसभेमध्ये नियुक्ती झालेली आहे, हे लक्षात असू द्या. राज्यसभेमध्ये जागा जर का तुम्ही बघितल्या तर उत्तर प्रदेशमध्ये सगळ्यात जास्त जागा येतात 34, महाराष्ट्रामध्ये सेकंड नंबरचं असतं 19 जागा, आणि तामिळनाडूमध्ये 18 जागा येत असतात. भारत टेक्स 2024 हे दिल्लीमध्ये झालं. हे भारताचं टेक्सटाईल संबंधी आहे, म्हणजे वेगवेगळ्या 100हून अधिक देशाचे लोक आले होते. फक्त भारत टेक्स काय आहे तर टेक्सटाईल संबंधी आहे, आणि कुठं झालं तर दिल्लीमध्ये झालं, एवढं लक्षात असू द्या. वस्त्र उद्योग रिलेटेड हे घोषणापत्र एक लक्षात असू द्या. हे कशा संबंधी आहे तर मलेरियामुळे होणारे जे मृत्यू ते संपवण्यासाठी. ओके. आफ्रिकन देशामध्ये मोठ्या प्रमाणात मलेरियामुळे लोकांचा मृत्यू होतो, त्या संपवण्यासाठी हा एक घोषणापत्र आहे.
मलेरिया हा एक परजीव म्हणजे पॅरासाइटमुळे होणारा एक रोग असून त्यासंबंधी हे घोषणापत्र आहे. ओके. आणि जागतिक मलेरिया दिन आपण 25 एप्रिलला साजरा करत असतो. ओके. 24 मार्चला आपण टीबी डे साजरा करतो आणि 25 एप्रिलला आपण मलेरिया डे साजरा करतो. आदर्श आचारसंहिता बघा, मॉडेल कोड ऑफ कंडक्ट हे एक लक्षात ठेवा. ज्या दिवशी निवडणुकीचा कार्यक्रम घोषित होतो त्या दिवसापासून आचारसंहिता लागू होते. म्हणजे खूप वेळ स्टेटमेंट येतं की आचारसंहितेचा कार्यकाल काय असतो. तर ज्या वेळेस निवडणूक कार्यक्रम घोषित होतो त्या दिवसापासून आचारसंहिता लागू होते आणि इलेक्शनचा जो शेवटचा फेज असतो, शेवटच्या दिवसाचे जे इलेक्शन असतं तेव्हापर्यंत आचारसंहिता चालू असते. ओके. तर 5व्या लोकसभा निवडणुकीमध्ये 1971 मध्ये पहिल्यांदा आचारसंहिता आली होती. आणि आचारसंहिता एक असे रूल्स ऑफ कंडक्ट आहे जे इलेक्शन कमिशन आणि जे मुख्य जे पॉलिटिकल पार्टी असतात त्यांच्यासह बसून एक रूल कंडक्ट डिसाईड केले जातात की एखाद्या इलेक्शन प्रचारादरम्यान कोणत्या गोष्टी अलाउड आहे आणि कोणत्या नाहीये. राईट आहे. म्हणजे गव्हर्नमेंट मशिनरीचा तुम्ही वापर नाही करू शकत आहे किंवा एखादे धार्मिक प्लेसेस जे असेल त्या ठिकाणी जाऊन तुम्ही भाषण नाही करू शकत आहे प्रमोशनसाठी. तर त्यामध्ये बरेच कोड ऑफ कंडक्ट असतात. ते म्हणजे आदर्श आचारसंहिता आहे. तर त्या संबंधी होतं. त्याच्यानंतर उद्गम पोर्टल यात लक्षात ठेवा. अनक्लेम डिपॉझिट गेटवे टू ऍक्सेस इन्फॉर्मेशन. हे उद्गम पोर्टल महत्वाचं आहे की ना आपण खूप वेळेस काय करतो, बँकेमध्ये अकाउंट काढतो. राईट आहे. आणि आपण नॉमिनीजचं नाव मेन्शन नाही करत. मग सडन जर का एखाद्या व्यक्तीची डेथ झाली आणि त्यांचा कोण नॉमिनी नसेल तर मग ते खूप सारे अमाऊंट जी आहे ती बँकेमध्ये पडीक राहते. मग अशा वेळेस जे पण नॉमिनी असेल किंवा जे पण त्यांचे डिपेंडंट कोणी लोक असतील त्यांना शोधून ती रक्कम त्यांच्याकडे हस्तांतर करण्यासाठी उद्गम पोर्टल महत्वाचं आहे. तर आरबीआयने डेव्हलप केलेलं आहे म्हणून लक्षात असू द्या. वन लाईनर डेफिनेटली बनू शकते त्याच्यावर. उद्गम म्हणजे अनक्लेम डिपॉझिट गेटवे टू ऍक्सेस इन्फॉर्मेशन. बँकेतून अनेक खाती वारसदारांना मिळाल्यामुळे अकार्यरत झालेली असतात आणि विना दावा असलेले जे खाती असते त्याच्यामध्ये रक्कम पडलेली असते. तर म्हणून आरबीआयने हे एक नवीन लॉन्च केलेलं आहे. एक ब्लू लाईन म्हणू शकता, ब्लू लाईन न्यूज मध्ये होती. तर ही मेनली जे लेबनॉन, इस्रायल आणि गोलन हाईट यांना विभाजित करणारी एक लाईन आहे. त्याच्यानंतर जागतिक कडधान्य परिषद 2024 कुठे झाली विचारू शकता. तर नवी दिल्ली या ठिकाणी झालेली आहे फेब्रुवारी 2024 मध्ये जागतिक कडधान्य परिषद. आणि 10 फेब्रुवारी रोजी जागतिक कडधान्य दिन पण आपण साजरा केला. 10 फेब्रुवारी 2024 मध्ये कडधान्य दिन साजरा केलेला आहे. आणि त्याची थीम पण होती पौष्टिक माती आणि लोक. ओके. त्याच्यानंतर पीएम मोदींना भूतानचा सर्वोच्च नागरी पुरस्कार भेटला होता, ऑर्डर ऑफ द ड्यूक गॅल्पो. तर एक भूतानचा सर्वोच्च नागरी पुरस्कार आहे जो भारताच्या पंतप्रधान यांना भेटलेला आहे. आता भूटानच्या राजाच्या हस्ते यांना हा सन्मान देण्यात आला आणि भारत भूटान संबंधासाठी महत्वाचं स्टेप म्हणू शकता. आणि हा सन्मान मिळवणारे मोदी हे पहिले विदेशी सरकार प्रमुख आहे. म्हणजे मोदी किंवा पंतप्रधान, भारताचे पंतप्रधान हे पहिले एखाद्या विदेशी देशाचे प्रमुख आहे ज्यांना हा ऑर्डर भेटलाय, हा पुरस्कार भेटलाय. म्हणून याच्यावर क्वेश्चन बनवू शकतो. ओके. आणि 2014 नंतर मोदी तिसऱ्यांदा भूटान दौरा होता. 14 आणि 19 मध्ये ते भूटानचा दौरा करून आलेले. आपल्या जेव्हा निवडून आले होते तेव्हा त्यांचा पहिला विदेशी दौरा पण भूटान होता. भारताची पहिली पाण्याखालून धावणारी मेट्रो सेवा. ओके. तर पश्चिम बंगालमध्ये कोलकाता येथे भारतातील पहिली पाण्याखालून धावणारी मेट्रो उद्घाटन झालेले आणि ही मेट्रो हावडा मैदान ते एक्सपेंडेड दरम्यान धावणार आहे वगैरे. फक्त एक लक्षात असू द्या की कोणत्या ठिकाणी पाण्याखालून धावणारी पहिली मेट्रो आली तर ती कलकत्ता लक्षात असू द्या. स्वयं प्लस प्लॅटफॉर्मचं उद्घाटन झालेलं आहे. स्वयं प्लस प्लॅटफॉर्म एक ऑनलाईन एज्युकेशनचा प्लॅटफॉर्म आहे. स्वयं ऑलरेडी आपल्याकडे होतं तर त्याचं एक मॉडिफाईड व्हर्जन म्हणजे स्वयं प्लस आलेलं आहे. यामध्ये एल&टी कंपनी असेल, मायक्रोसॉफ्ट असेल, सिस्को असेल, वेगवेगळ्या कंपन्याने IIT मद्रास या ठिकाणी नोडल एजन्सी म्हणून काम करणार आहे. त्याच्यानंतर WTO ची मंत्री परिषद झाली होती तर UAE मध्ये झाली होती आणि 13वी मंत्री परिषद होती. WTO बद्दल विचारलं जातं, त्यांच्या मिनिस्टरियल कॉन्फरन्स होत असतात. तर सध्याची लेटेस्ट मिनिस्टरियल कॉन्फरन्स कुठे झाली तर अबुधाबीमध्ये झालेली आहे. 13वी मिनिस्टरियल कॉन्फरन्स होती आणि भारताचे जे वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांनी भारताचं प्रतिनिधित्व त्या ठिकाणी केलंय. आणि महत्वाचं काय या ठिकाणी परिषद, कारण की WTO चे 2 नवीन मेंबर्स या ठिकाणी ऍड झालेले. ओके. आतापर्यंत WTO मध्ये 164 मेंबर्स होते पण आता
कोमोरोस आणि तिमोर लेस्ट हे 2 नवीन अल्पविकसित देश WTO मध्ये समावेश झाले आणि म्हणून WTO मध्ये आता 166 मेंबर झालेले. तरी 2 नवीन लेटेस्ट मेंबर पण लक्षात असू द्या, कोमोरोस आणि तिमोर लेस्ट. WTO हे 1 जानेवारी 95 मध्ये बनलेले मराकेश करारानुसार. ही युएनची ऑर्गन नाहीये. ओके, जे आपण नॉर्मली IMF बघतो किंवा वर्ल्ड बँक बघतो तर या युएनच्या ऑर्गन म्हणून काम करतात. बट WTO ही सेपरेट इन्स्टिट्यूट आहे. सध्या 166 मेंबर त्यामध्ये येतात. त्याचं मुख्यालय जिनिव्हा या ठिकाणी आहे आणि WTO मध्ये सगळ्यात मेन डिसिजन घेणारी बॉडी जी असेल ती मिनिस्टरियल कॉन्फरन्स असते, जी दर 2 वर्षाने भेटत असते. तर आता ती 13वी मिनिस्टरियल कॉन्फरन्स होती जी अबुधाबी या ठिकाणी झालेली आहे आणि 2 नवीन देश पण या ठिकाणीच ऍड केले आपण. तर ते महत्वाचं ठरेल. WTOचे उद्दिष्ट आंतरराष्ट्रीय व्यापाराला म्हणजे इनडायरेक्टली इंटरनॅशनल लेवलवर कसं आपण ट्रेड सरप्लस करू शकतो त्या संबंधी आहे. ओके, त्यामध्ये अल्पविकसित देशासाठी आंतरराष्ट्रीय व्यापारात जास्तीत जास्त हिस्सा प्राप्त करून द्यायचा, मुक्त व्यापार धोरण करायचं या संबंधी. त्याच्यानंतर उत्तराखंड समान नागरी कायदा लागू केला. तर उत्तराखंड हे समान नागरी कायदा लागू करणारे देशातील पहिले राज्य बनले. बघा, आपलं कॉन्स्टिट्यूशन मध्ये आर्टिकल 44 जे डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल आहे त्यामध्ये पण युनिफॉर्म सिव्हिल कोड बद्दल एक शासनावर रिस्पॉन्सिबिलिटी टाकली की त्यांनी युनिफॉर्म सिव्हिल कोड इम्प्लिमेंट करण्याचा ट्राय केला पाहिजे. तर भारतामध्ये पहिलं राज्य ज्याने UCC लागू केलेला आहे कायदा ते उत्तराखंड आहे. कलम 44 संबंधी आहे आणि त्या संबंधी त्यांनी न्यायमूर्ती रंजन प्रकाश देसाई यांच्या अंतर्गत एक कमिटी पण अपॉइंट केली होती. ओके, याच्या अगोदर गोव्यामध्ये पण युनिफॉर्म सिव्हिल कोड आहे, बट गोव्यामधले युनिफॉर्म सिव्हिल कोड हे पोर्तुगीज पासून आहे. ओके, स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदा लागू झालेला कायदा हा या ठिकाणी आहे. गोव्यामध्ये जे होतं ते पोर्तुगीजच्या अंतर्गत जे होतं ते कंटिन्यू झालेले. भारताने गोवा राज्यात समान नागरी कायदा लागू होता. पोर्तुगीज पासून स्वतंत्र झाल्यानंतर म्हणजे 1961 सालानंतर पण गोव्यात आहे तो आणि ते गोवा सिव्हिल कोड कायम राहिलेला आहे. ओके, त्याच्यानंतर स्टेट ऑफ द इकॉनॉमिक अहवाल हा फक्त कोणाचा अहवाल एवढं लक्षात ठेवा की रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाद्वारे हा अहवाल पब्लिश केला जातो, स्टेट ऑफ द इकॉनॉमी अहवाल. आणि त्यामध्ये सांगितलंय की आपल्याकडे जे इन्फ्लेशन आहे ते 4% लक्ष्य गाठण्यासाठी आपण काम करणार आहे. रिझर्व्ह बँक तुम्हाला माहिती आहे ही भारताची एक मध्यवर्ती बँक आहे, नियामक संस्था आहे. त्याचा मुंबईमध्ये हेडक्वार्टर आहे. अगोदर जेव्हा स्थापन झाली होती तेव्हा कलकत्तामध्ये हेडक्वार्टर होतं, पण 1937 पासून त्याचं मुंबईमध्ये हेडक्वार्टर आहे. शशिकांत दास हे 2018 मध्ये अपॉइंट झाले होते आणि 25 गव्हर्नर आहे RBIचे. स्वीडन एक लक्षात असू द्या, स्वीडन हा नाटोचा लेटेस्ट मेंबर बनलेला आहे. ओके, तर नाटो बद्दल विचारू शकता. नॉर्थ अटलांटिक ट्रिटी ऑर्गनायझेशन त्यांचा लेटेस्ट मेंबर कोण आहे तर स्वीडन आहे. ओके, बघा, एप्रिल 2023 मध्ये फिनलँड बनला होता आणि मार्च 2024 मध्ये स्वीडन बनलेला आहे. म्हणजे मागच्या वर्षी बनला होता फिनलँड आणि आता मार्च मध्ये सगळ्यात लेटेस्ट मेंबर कोण बनलाय तर स्वीडन बनलाय आणि म्हणून नाटोची सदस्य संख्या 32 झालेली, टोटल मेंबर 32 झालेले. आता जी आपली नाटो मेंबरशिप आहे ते बनलं होतं एप्रिल 1949 मध्ये युरोप आणि उत्तर कोरियामधील 12 देशांनी बनवलं होतं, जेव्हा कोल्ड वॉर चालू होता सगळ्या ठिकाणी. आणि त्या ठिकाणी एक म्हणजे कॅपिटलिस्ट वर्सेस रशिया म्हणजे जी फाईट चालू होती तर त्यामध्ये नाटोची स्थापना झाली होती. त्याचं हेडक्वार्टर ब्रुसेल्स बेल्जियम मध्ये. सध्या 32 देश आहे नाटोचे आणि त्यांचं कलेक्टिव्ह डिफेन्स या मेकॅनिझमवर त्यांचं सगळं काही काम चालतं. म्हणजे आर्टिकल कलम 5 अंतर्गत कलेक्टिव्ह डिफेन्सची त्यांची कन्सेप्ट आहे. जर एका देशावर हल्ला झाला तर सगळ्या देशांवर तो हल्ला समजला जातो आणि मग सगळे देश एकत्र मिळून त्यावर ते प्रत्युत्तर देत असतात. नाटोमध्ये वेगवेगळे राष्ट्र आहे, इंडिया त्याचा मेंबर नाही आहे नाटोचा. ओके, त्याच्यानंतर अर्थ अवर 23 मार्चला आपण साजरा केला. अर्थ अवर ही जागतिक वन्यजीव निधी WWF द्वारे साजरा केला जातो किंवा त्यांनी आयोजित केलेली एक चळवळ आहे. याचं मेन असतं की 8:30 ते 9:30 या वेळेला 1 तासासाठी आपण जे पण आपली इलेक्ट्रिसिटी वापरतोय ते 1 तासासाठी बंद करायचे. ओके, कारण की म्हणजे जे पण ग्लोबल वॉर्मिंग असेल किंवा त्याबद्दल लोकांना जाणीव निर्माण व्हावी त्या संबंधी एक अभियान आहे. 2007 मध्ये ऑस्ट्रेलियामध्ये सिडनीमध्ये हे सगळ्यात अगोदर आलं होतं आणि मार्च महिन्याच्या शेवटच्या शनिवारी नॉर्मली आपण हे करत असतो. तर अर्थ एक लक्षात असू द्या. त्याच्यानंतर उन्नती 2024. उन्नती हे नॉर्थ ईस्टच्या डेव्हलपमेंटसाठी एक योजना आहे. ओके, आपण खूप सारे पोर्टल बघतोय, मग ते एक लक्षात असू द्या. एक्झाम मध्ये 1 लाईनरच येऊ शकतं त्याच्यामध्ये. तर उन्नती हा नॉर्थ ईस्ट उत्तर पूर्व पर्वतनीय औद्योगिकरण योजना. नॉर्थ ईस्ट मध्ये इंडस्ट्री आला पाहिजे, इकॉनॉमिक ग्रोथ झाली पाहिजे, त्यांच्या लोकांना जॉबच्या संधी भेटल्या पाहिजे
त्यांची उन्नती झाली पाहिजे म्हणून उन्नती योजना आहे. तर नॉर्थ ईस्टच्या उन्नतीसाठी उन्नती योजना. त्याच्यानंतर नागरिकत्व सुधारणा कायदा नियम आपण अधिसूचित केले. बघा 11 मार्च रोजी नागरिकत्व सुधारणा नियम अधिसूचित करण्यात आले. मुख्यतः तसा घटनादुरुस्ती कायदा हा 2019 मध्येच पास झाला होता, पण त्याला बराच विरोध झाल्यामुळे त्याला त्यांनी म्हणजे त्याला नोटिफाय नाही केलं होतं. पण फायनली आता 2024 मध्ये त्याला नोटिफाय केलेलं आहे. आणि 1 डिसेंबर 2014 पूर्वी पाकिस्तान, अफगाणिस्तान, बांगलादेशातून जे हिंदू, शीख, बौद्ध, जैन आणि पारशी आणि ख्रिश्चन समुदायाचे लोक जे भारतात आलेले त्यांना सिटिझनशिप देण्यासंबंधी हे रूल्स आहे. त्याच्यानंतर कीर्ती कार्यक्रम लक्षात असू द्या. खेलो इंडिया रायझिंग टॅलेंट आयडेंटिफिकेशन. कीर्तीचं फुल फॉर्म पण विचारू शकता तुम्हाला. कीर्ती इज अ खेलो इंडिया रायझिंग टॅलेंट आयडेंटिफिकेशन त्यासंबंधी आहे. म्हणून मिनिस्ट्री ऑफ युथ मध्ये असणारा हा प्रोग्राम आहे आणि इट इज अ सेंटर सेक्टर स्कीम आहे की तेच आहे की आपल्या ऑलिम्पिकमध्ये आपल्या क्रीडा क्षेत्राचा आपला जास्तीत जास्त वाटा वाढला पाहिजे. त्या पर्पजच्या हिशोबाने कीर्ती स्कीम आपण लॉन्च केली. त्यामध्ये असतं की बघा जे पण आपले युथ असताना ते आजकाल खूप वेळेस मादक पदार्थाचे व्यसन लागतं किंवा खूप वेळेस त्यांचा टेक्नॉलॉजीमध्ये वेळ जातो, मोबाईल असेल किंवा बाकी ऑनलाईन गोष्टी असेल. तर त्यापासून त्यांचं मन वळवायचंय आणि जे फिजिकल ऍक्टिव्हिटी असेल, स्पोर्ट्स असेल त्यामध्ये त्यांचं म्हणजे इंटरेस्ट वाढायचा. या पर्पजने ही योजना आली. यामध्ये 9 ते 18 वर्षा वयोगटातील जे स्कूलचे मुलं असतील त्यांचा टार्गेट केलं जाईल. यामध्ये वेगवेगळे फुटबॉल असेल, कुस्ती असेल, बॉक्सिंग असेल असे वेगवेगळ्या स्केल मध्ये त्यांना मूल्यांकन केलं जाईल. त्याच्यानंतर आर्किटेक्चरचे प्रिझर अवॉर्ड, आर्किटेक्चरचा नोबेल याला म्हटलं जातं. ते जपानी वास्तुविशारक रिकेन यामामोटो यांना भेटलेलं आहे. याला आर्किटेक्चरचा नोबेल म्हटलं जातं आणि जपानचे 9वे आहे ज्यांना हा आर्किटेक्चरचा नोबेल भेटलेला आहे. कंट्रीचं नाव आणि फक्त त्यांचं नाव लक्षात ठेवा कोणाला अवॉर्ड भेटला, प्रिझर अवॉर्ड. बालकृष्ण दोशी यांना 2018 मध्ये पहिले भारतीय होते ज्यांना हा पुरस्कार भेटला होता. हा पुरस्कार 1979 पासून दिला जातो, 1979 पासून. त्याच्यानंतर गुलजार आणि राम भद्राचार्य यांना ज्ञानपीठ भेटलेला आहे. 98 ज्ञानपीठ अवॉर्ड होता. तर गुलजार आणि राम भद्राचार्य या दोघं म्हणजे यांना भेटलेले. ज्ञानपीठ गुलजार त्यांच्याबद्दल माहिती दिलेली आहे. म्हणजे त्यांना साहित्य अकादमी पुरस्कार भेटला 2002 मध्ये. त्याच्यानंतर 2013 मध्ये दादासाहेब फाळके पुरस्कार आहे, पद्मभूषण भेटलेला आहे. ओके. त्यांच्या वेगवेगळ्या प्रसिद्ध पुस्तकांची यादी या ठिकाणी दिलेली आहे. आणि जगद्गुरू राम भद्राचार्य यांना भेटलेला आहे. ज्ञानपीठ पुरस्कार 1961 पासून दिला जातो मित्रांनो. ज्ञानपीठ पुरस्कार सर्वोच्च भारतीय साहित्य म्हणजे साहित्य क्षेत्रातील सर्वोच्च पुरस्कार मानला जातो आणि 1961 मध्ये स्थापन झाला. केवळ भारतीय संविधानाच्या 8व्या अनुसूची आणि इंग्रजीमध्ये म्हणजे 8th शेड्यूल मध्ये जेवढे लँग्वेज आहे तेवढं आणि इंग्लिशमध्ये जे दिले त्याच्यामध्ये दिलं जातं. हा पुरस्कार ट्रस्ट म्हणजे जे टाइम्स ऑफ इंडियाचा जे ट्रस्ट ग्रुप आहे त्यांच्या तर्फे दिला जातो. 11 लाख रुपये मानपत्र वगैरे दिले जाते. यामध्ये मराठी साहित्यिक बरेच ज्यांना हा पुरस्कार भेटलेला आहे. अलीकडे तर गुलजार आणि राम भद्राचार्य यांना भेटलेला आहे. दामोदर मावजी 2022 कोकणी त्यांना भेटला होता. नीलमणी फुंकन आसामी 2021 मध्ये भेटला होता. हे REC लिमिटेड यांना SKOCH हा पुरस्कार भेटला 2024 चा. जागतिक आनंद अहवाल 2024 आलेला आहे. हा कोण इस्टॅब्लिश करता एवढं लक्षात ठेवा. युनायटेड नेशन सस्टेनेबल डेव्हलपमेंट सोल्युशन नेटवर्क. 20 मार्च रोजी आपण जागतिक आनंद अहवाल म्हणजे जागतिक आनंद दिवस साजरा करत असतो. आणि फिनलँड हा जगातील 7व्यांदा सगळ्यात जास्त आनंदी देश आहे. फिनलँड आहे आणि अफगाणिस्तान सगळ्यात लास्ट आहे. तुम्हाला विचारलं जाऊ शकतं कोणती ऑर्गनायझेशन करते, तर युनायटेड नेशन सस्टेनेबल डेव्हलपमेंट सोल्युशन नेटवर्क करतं. सगळ्यात पहिला आहे फिनलँड आणि लास्ट आहे अफगाणिस्तान आणि भारताचा रँक आहे 126 आनंदी अहवालमध्ये. ऑपरेशन इंद्रावती विचारलं जाऊ शकतो, तर हैतीमध्ये मोठ्या प्रमाणात कॅरेबियन राष्ट्र हैती आहे त्यामध्ये मोठ्या प्रमाणात जी हिंसा झाली होती त्याच्यामधून आपले भारतीयांची सुटका करण्यासाठी ऑपरेशन इंद्रावती आलं होतं. तर फक्त वन लाईनर लक्षात ठेवा की हैतीमधून सुटका करण्यासाठी भारतातील इंद्रावती नदीच्या नावावरून ते नाव पडलेलं आहे. हेनले पासपोर्ट इंडेक्स हा त्यामध्ये आपला 85वा रँक आहे. म्हणजे आपण किती कंट्रीमध्ये आपण व्हिसा फ्री एंट्री करू शकतो, कोणत्या देशाचं पासपोर्ट जास्त पॉवरफुल आहे त्या संबंधी हा इंडेक्स असतो.
ओके. त्याच्यानंतर जागतिक वन दिवस, इंटरनॅशनल डे ऑफ फॉरेस्ट, दरवर्षी 21 मार्च रोजी आपण ते साजरा करत असतो. आणि जैवविविधता संबंधी फॉरेस्टचं किती इम्पॉर्टन्स आहे ते सांगण्यासाठी हा दिवस असतो. आणि 22 मार्चला आपण जागतिक जल दिवस साजरा करत असतो, म्हणजे वॉटर डे म्हणून पण आपण साजरा करत असतो. ओके. त्यानंतर जिम कॉर्बेट बद्दल थोडी माहिती होती. उत्तराखंड मधलं जिम कॉर्बेट प्रकल्प आहे. 1936 मध्ये हेली नॅशनल पार्क म्हणून याची स्थापना झाली होती. आणि 1973 मध्ये जेव्हा आपण प्रोजेक्ट टायगर लॉन्च केला तर त्यावेळेस हा प्रकल्प आपण जिम कॉर्बेट हे झाला. शिवालिक टेकड्यामध्ये उत्तराखंडमध्ये, आपला महाराष्ट्रामध्ये पण 6 व्याघ्र प्रकल्प आहे. ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प, नागपूरचं पेंच, अमरावतीचं मेळघाट, कोल्हापूरचं सह्याद्री, नवेगाव नागझिरा आणि बोर प्रकल्प. त्याच्यानंतर भारत भाषा नेट पोर्टल होतं. हे मिनिस्ट्री ऑफ इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने केलं होतं. हे एक भाषा नेट पोर्टल सुरू केलेलं आहे. या कार्यक्रमामध्ये संपूर्ण भारतभर डिजिटल समावेशन आणि सार्वजनिक स्वीकृतीला प्रोत्साहन देण्यासाठी एक पोर्टल आहे. ओके. त्याच्यानंतर स्टेशन शिवशक्ती, चंद्रयान 3चं जे लँडिंग साईट होतं. आपण बघा, आपला चंद्रयान 3 ही मोहीम आपण सक्सेसफुल केली होती आणि चंद्राच्या साऊथ पोलवर यान उतरवणारा आपण भारत हा पहिला देश बनला होता साऊथ पोलवर जाणारा. तर त्या संबंधी जो स्पॉट होता त्याला आपण स्टेशन शिवशक्ती नाव दिलेलं आहे. याच्यामध्ये पौराणिक नाव जे शिव आणि शक्ती यांच्या कॉम्बिनेशन मधून हे नाव बनले आणि याला फायनली अप्रुव्हल इंटरनॅशनल ऍस्ट्रॉनॉमिकल युनियन यांनी दिलेली आहे. यांच्याद्वारे या नावाला अप्रुव्हल भेटलेलं आहे. चंद्रयान 3 मोहीम ही जी होती ते 14 जुलै 2023 ला निघालं होतं आणि 23 ऑगस्ट 2023 ला आपण त्या ठिकाणी साऊथ पोलला सॉफ्ट लँडिंग केलं होतं. तर एकूण जे वजन 3900, चंद्रयान 3चं एकूण वेट तुम्हाला विचारलं जाऊ शकतं 3900 kg. ओके. समिट फॉर डेमोक्रेसी झालं होतं. भारतातील पहिले ग्रीन हायड्रोजन स्टील प्लांट हे विचारलं जाऊ शकतं. तर जिंदाल स्टील लिमिटेड हिस्सार येथे हे बनलेले आहे. हे वन लाईनर लक्षात असू द्या. तर पहिलं ग्रीन हायड्रोजन स्टील प्लांट जिंदाल स्टेनलेस लिमिटेड हिस्सार येथे उद्घाटन झाले. आपलं जे नेट झिरोचं इमिशन टार्गेट आहे 2070 पर्यंत, त्याच्यासाठी हे महत्वाचं. त्याच्यानंतर हे पण महत्वाचं की भारतातील पहिले डॉल्फिन संशोधन केंद्र, बघा, भारतातील पहिले डॉल्फिन संशोधन केंद्र बिहारमध्ये पटना या ठिकाणी उद्घाटन करण्यात आलं. हे पण वन लाईनर विचारता की बिहारमध्ये पटना या ठिकाणी डॉल्फिन संशोधन केंद्र भारतातील पहिलं. त्याच्यानंतर पक्षांतर विरोधी कायद्यात सुधारण्याची गरज. आपल्याला माहिती आहे 52 घटना दुरुस्ती 1985 अंतर्गत आपण अँटी डिफेक्शन लॉ आणला होता. त्याचे प्रोव्हिजन्स या ठिकाणी आपण मेन्शन केलेले. तर त्याला खूप वेळेस कंटिन्युअस मागणी होत असते की त्याच्यामध्ये काही अमेंडमेंट केलं पाहिजे, काही चेंजेस केलं पाहिजे. त्या संबंधी हा होता. ओके. जर कोणत्याही आमदाराने किंवा खासदाराने स्वतःहून आपल्या पक्षाचा राजीनामा दिला किंवा त्याने जर का व्हीपच्या अगेन्स्ट वोट केलं तर वेगवेगळे क्रायटेरिया आहे. किंवा एखादा नॉमिनेटेड मेंबर असेल, त्याने 6 महिन्यानंतर एखादी पॉलिटिकल पार्टी जॉईन केली असेल किंवा एखादा अपक्ष म्हणून निवडलेला उमेदवाराने एखादी पार्टी जॉईन केली असेल तर त्यांच्याविरुद्ध अँटी डिफेक्शन लागतं. आणि अँटी डिफेक्शन मध्ये निर्णय हे आता सध्या तरी स्पीकर घेतात आणि स्पीकरचा निर्णय राईट आहे का नाही त्याला चेक करण्यासाठी ज्युडिशियरी रिव्ह्यू अवेलेबल आहे. पण त्या संबंधी हे सगळं होतं की आणखी आपण त्याला किती अपडेट करू शकतो, चेंजेस करू शकतो. त्याच्यानंतर हॉकी इंडिया अवॉर्ड 2023 म्हणजे हे झालं होतं. तर हॉकी इंडिया प्रतिष्ठित पुरस्कार सुरुवात 2014 पासून झाली होती. तर 2 जणांना भेटला होता. सलीम टेटे आणि हार्दिक सिंग यांना महिला आणि पुरुष खेळाडूमध्ये हा अवॉर्ड भेटला होता. हार्दिक सिंग जे ते वर्षातील सर्वोत्तम पुरुष खेळाडू म्हणून त्यांची निवड झालेली आहे. हार्दिक सिंग यांना हा भेटलेला अवॉर्ड आहे आणि ते ऑलिम्पिक्स 2023 मध्ये त्यांना कांस्य पदक पण भेटलेलं आहे. ओके. सलीमा टेटे हे वर्षातील सर्वोत्कृष्ट महिला हॉकी खेळाडू म्हणून त्यांची निवड झालेली आहे आणि जे ऑलिम्पिक मध्ये होतं त्यांना कांस्य पदक भेटलेलं आहे. आणि आशियाई क्रीडामध्ये पण कांस्य पदक जिंकणाऱ्या भारतातील महिला संघातील म्हणजे जे योगदान होतं त्यासाठी त्यांना हे भेटलेलं आहे. त्याच्यानंतर प्रधानमंत्री सूर्यघर मुक्त बिजली योजना, हे प्रधानमंत्री रिलेटेड योजना म्हणजे आपण रूफटॉप्स द्वारे कशा प्रकारे आपण 1 कोटी कुटुंबांना मासिक 3000 युनिट वीज मोफत देऊ शकतो त्या संबंधी एक योजना आहे. त्याच्यानंतर अदिती योजना, संरक्षण तंत्रज्ञान क्षेत्रातील नवकल्पनाला प्रोत्साहन देण्यासाठी जे आपलं डिफेन्स असेल त्यामध्ये नवीन टेक्नॉलॉजी आपण कशी आणू शकतो त्या संबंधी अदिती योजना एक होते. वन लाईनर मध्ये येऊ शकते. डिगिटा येऊ शकतं.
हे आरबीआयचं एक प्लॅटफॉर्म आहे. बघा, आरबीआय मध्ये ना आपल्याला खूप सारे ऑनलाईन ऍप्स असतात जे आपल्याला काय करू शकतात, सायबर क्राईम करत असतात. म्हणजे ऑनलाईन आपल्याला एखाद्या लिंक येते, एखादा मेसेज येत असतं की तुम्हाला खूप कमी दरामध्ये लोन अवेलेबल असेल, किंवा फायनान्शियल फ्रॉड्स ऑनलाईन होत असतात. तर ते फायनान्शियल फ्रॉडला कंट्रोल करण्यासाठी जे पण ऑनलाईन होत आहे त्यासंबंधी डिजिटा म्हणजे लक्षात असू द्या, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने बेकायदेशीर कर्ज देणाऱ्या ऍपच्या प्रसाराला सामना करण्यासाठी जे पण इलिगल मग काय करतात, आपल्याला कर्ज दिलं जाईल आणि त्याच्यानंतर मग ते मेंटल हॅरेसमेंट करतात, खूप जास्त जे व्याज दर ते लावत असतात, त्या संबंधी योजना आहे. वाढतं सायबर फसवणूक आहे त्याला कंट्रोल करण्यासाठी आरबीआयची एक स्कीम आहे म्हणून हे लक्षात असू द्या. पुष्पक इस्रोचे पुन्हा वापरता येणारे प्रक्षेपक वाहन. बघा, आपण जेव्हा एखादा सॅटेलाइट लॉन्च करतो तर त्या संबंधी आपण जे लॉन्च व्हेकल यूज करतो तर ते नंतर यूज साठी येत नाही. मग आपण त्याला परत कसं रियूज करू शकतो त्या संबंधित एक पुष्पक आहे जे इस्रोने डेव्हलप केलेलं आहे की आपण त्याला पुन्हा वापर करण्यासाठी एक व्हेकल आहे. ओके, पुष्पक. आणि पुष्पक हे भारतातील पहिले पुन्हा वापरता येण्यासारखे प्रक्षेपक वाहन आहे म्हणून एक लक्षात असू द्या, नाव त्याचं विचारलं जाऊ शकतं. इस्रोची स्थापना 15 ऑगस्ट 1969 मध्ये झाली होती. हेडक्वार्टर त्यांचं बँगलोर या ठिकाणी. मग या ठिकाणी काहीतरी एक्सरसाइज होत्या, त्यामध्ये इंडिया, मोझांबिक आणि टांझानिया या देशामध्ये होणारी एक्सरसाइज या ठिकाणी दिली होती, IMT ट्रायलेट. त्याच्यानंतर टायगर ट्रम्प ही इंडिया आणि अमेरिका दरम्यान होणारी एक्सरसाइज आहे त्याबद्दल होती. त्यानंतर भारतीय लष्कर आणि सेशल्स यांच्या दरम्यान होणारे एक्सरसाइज आहे. आणि समुद्र लक्ष्मण भारत आणि मलेशिया दरम्यान होणारी आहे. आणि नंतर या ठिकाणी लिस्ट दिलेली आहे सगळे, म्हणजे मलबार एक्सरसाइज आपले कोणत्या कंट्री सोबत आहे, वज्रप्रात, कोप इंडिया कोणते, तर या ठिकाणी एक लिस्ट दिलेली आहे जे आपल्या महत्वाचे जे एक्सरसाइज आहे. नोमॅडिक एलिफंट आपली मंगोलिया सोबत होते, मैत्री थायलंड सोबत होते, समुद्र शक्ती इंडोनेशिया सोबत, गरुड फ्रान्स सोबत, हँड इन हँड चायना सोबत, सिम्बेक सिंगापूर सोबत, त्या संबंधी सगळी माहिती दिलेली आहे. आणि इंटरनॅशनल सोलार अलायन्स मध्ये नवीन देश सामील झालेला आहे. तर माल्टा हा नवीन देश बनलेला आहे जो ISA चा 119 मेंबर बनलेला आहे. ओके, 119 मेंबर. तर भूमध्य सागरामध्ये लहान बेटावर हा एक आयलंड कंट्री आहे, ते बनलेली आहे. इंटरनॅशनल सोलार अलायन्सची स्थापना 30 नोव्हेंबर 2015 मध्ये पॅरिसमध्ये झाली होती. त्याचं हेडक्वार्टर पण, मुख्यालय पण गुरुग्राम या ठिकाणी आहे. आणि तेच आहे की आपण जे ट्रॉपिक ऑफ कॅन्सर आणि ट्रॉपिक ऑफ कॅप्रिकॉर्न म्हणजे 23.5 नॉर्थ डिग्री आणि 23.5 साऊथ याच्या दरम्यान जी असणाऱ्या कंट्री आहे त्यांच्याकडे म्हणजे हीट सरप्लस झोन आहे, त्यांना कशा प्रकारे आपण जास्तीत जास्त सौर ऊर्जेचा वापर करू शकतो या संबंधी हा गट आहे वगैरे. त्याचा हेडक्वार्टर इंडियामध्येच आहे. आशाचं मानधन 5,000 रुपयांनी वाढ केलेलं आहे. आशा स्वयंसेविका जे असतात त्या नॅशनल रुरल हेल्थ मिशन या अंतर्गत त्यांची अपॉइंटमेंट केली जाते. ते गावामध्ये जे पण असेल म्हणजे जे गावामध्ये फर्स्ट कम्युनिकेशनचं युनिट म्हणून पण, आणि गावामध्ये ज्या पण गोष्टी सोयी सुविधा असतील ते देण्याचं काम ते करत असतात. त्याच्यानंतर अहमदनगर शहराचे नामकरण अहिल्यानगर करण्यासाठी प्रस्तावाला मान्यता भेटली आहे, त्या संबंधी आहे. मुंबई सेंट्रल स्टेशनचे नाव नाना शंकरशेठ यांचा करण्यासंबंधी प्रस्ताव होता. नाना शंकरशेठ मुंबई विद्यापीठाचे पहिले फेलो होते. बोर्ड ऑफ एज्युकेशन त्यांनी स्थापन केलेले आहे. आणि बाकी हे तुम्हाला फॅक्चर असेल, जस्टिस ऑफ पीठ त्यांना भेटलेलं आहे. एल्फिस्टन हायस्कूल स्थापन केलं होतं, एल्फिस्टन कॉलेज, ग्रँड मेडिकल कॉलेज केलं होतं. आणि मुंबई विद्यापीठात विधी महाविद्यालय त्यांनी स्थापन केलं होतं. स्टुडंट लिटररी आणि सायंटिफिक सोसायटी आणि 1852 मध्ये जी बॉम्बे असोसिएशन बनली होती, जी भारताची आणि महाराष्ट्राची मेनली पहिली पॉलिटिकल ऑर्गनायझेशन होती, त्यामध्ये पण ते सहभागी होते फाउंडेशन मध्ये. सिप्रीच्या अहवालानुसार 2019 ते 23 दरम्यान भारत हा जगातील सर्वोच्च शस्त्र आयातदार बनलेला, म्हणजे आपण जे वेपन इम्पोर्ट करतो त्यामध्ये आपला पहिला रँक वगैरे आहे. 2019-23 या कालावधीत भारत जगातील सर्वोच्च शस्त्र आयातदार बनलेला आहे. आणि रशियाकडून आपण सगळ्यात जास्त आयात करत असतो. ही जी सिप्री इन्स्टिट्यूट आहे ती 1966 स्टॉकहोम मध्ये बनलेली आहे. स्टॉकहोम इंटरनॅशनल पीस रिसर्च इन्स्टिट्यूट. हे संस्था बघत असते की वेगवेगळे देश डिफेन्सवर किती खर्च करत आहे, त्या संबंधी अहवाल दरवर्षी सादर करत असतात. हा एक वन लाईनर बनवू शकतो. हे गर्भपाताला घटनात्मक अधिकार देणारा जगातील पहिला देश कोणता आहे, तर फ्रान्स हा जगातील पहिला देश बनलाय ज्याने गर्भपाताला घटनात्मक अधिकार दिलेला आहे.
INS जटायूवर पण क्वेश्चन येऊ शकतं. INS जटायू हे लक्षद्वीप मधील मिनिकॉय बेटावर भारताचे नवीन नौदल तळ आहे. म्हणजे लक्षद्वीपवर आपलं जे नेव्हल बेस आहे, तर नवीन नेव्हल बेस म्हणजे INS जटायू आहे. मिनिकॉय हे लक्षद्वीपचे सगळ्यात दक्षिणेकडील बेट आहे आणि त्यावर आपण INS जटायू हे नवीन आपला नौदल बेस बनले लक्षात असू द्या. आणि INS जटायू हे लक्षद्वीप मधील दुसरं नेव्हल बेस आहे. लक्षद्वीप बेटावर नौदलाचा पहिला तर कवरत्ती हे 2012 मध्ये बनलेलं आहे आणि INS जटायू हे दुसरं आहे, एवढं लक्षात असू द्या. लक्षद्वीप तुम्हाला माहिती आहे 32 स्क्वेअर किलोमीटरचं आपलं हे अरबी समुद्रामधून बेट आहे आणि केरळ नंतर भारतातील सगळ्यात जास्त एज्युकेशन वाईज दुसरं आपण म्हणू शकतो UT आहे. आणि वन लाईनर होतं. स्टॉकहोम रिसर्च इन्स्टिट्यूट मध्ये आपण संरक्षणावर सगळ्यात जास्त खर्च करणाऱ्याच्या मध्ये आलं तर आपण 4था रँक येतं सगळ्यात जास्त डिफेन्सवर खर्चाच्या दृष्टीने. पण इम्पोर्ट मध्ये आपण बघितलं की पहिला रँक आहे आपला. ICC पुरुष T20 विश्वकप यावर्षी T20 वर्ल्ड कप होणार आहे. त्याचे ब्रँड अँबॅसेडर म्हणून हुसेन बोल्ट यांची नियुक्ती केलेली आहे. त्याच्यानंतर DPE याला नॅशनल फार्मास्युटिकल लिमिटेड याला नवरत्नाचा दर्जा भेटलेला आहे. भारताचे वन लाईनरचे बाकी जे पण तुम्हाला दिलेले तेवढे बघा. आणि खाली कच्च्या कामासाठी थोडीफार जागा दिलेली आहे. तर हे होतं मित्रांनो मार्च महिन्याचं जे पण एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू करंट अफेअर्स आहे. हा करंट अफेअर्स तुम्हाला याची PDF वगैरे आपल्या लिंकमध्ये पण अवेलेबल होईल आणि आपल्या टेलिग्राम चॅनलवर पण तुम्ही ती PDF बघू शकता. तर येणारी जी पण असेल म्हणजे कंबाईंड पूर्व परीक्षा असू द्या, मुख्य परीक्षा असू द्या किंवा राज्यसेवा परीक्षा असू द्या, त्यामध्ये करंट अफेअर्स खूप महत्वाचा फॅक्टर कन्सिडर करतो. तर त्या दृष्टीने एक स्मॉल प्रयत्न आपण या ठिकाणी केलेला आहे. तर थँक्यू मित्रांनो, पुन्हा भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये.